ते एका गावामध्ये मी आणि माझा जो मित्र होता सहकारी जितू म्हणून, तो आणि मी आम्ही दोघं गेलो. आणि गेल्यानंतर वापस येत असताना संध्याकाळची वेळ होती. एकदम आम्हाला अचानक, मी गाडी चालवतो तो मागे बसला होता, अचानक 2 जण बंदूक घेऊन असे धावताना आडवे गेले. नक्षली होते की ते गावामध्ये होते, ते पण चांगलं काम करू इच्छित होते. तर त्यांना जेव्हा मारलं, जे ते आणि त्याच्या साळ्याला असं दोघांना घेऊन गेले. आणि वसंत गावडे म्हणून त्याचं नाव होतं. तो त्याला घेऊन गेले. तो तिथे गेलं, तिथे त्याची बायको पण तिथे सोबत होती. त्याच्यानंतर त्यांचे गळे कापले आणि ते गळे कापून काय केलं असेल, त्याचं जे रक्त आहे ते बाटलीत जमा केलं. आणि इतकं विचित्र सांगतो ना आपल्याला ऐकायला, आणि ते इतकं विचित्र असं ते रक्त जमा केलं. आणि ते त्याचं स्मारक होतं, त्याला तुम्ही हे रंगवा. हे कोणाला सांगितलं? त्याच्या बायकोला सांगितलं. बापरे, इतकं भयंकर. बरं, यांच्याकडे एवढे शस्त्र, एवढ्या बंदुका ह्या सगळ्या भेटतात, तर ते कुठून पुरवत असतील त्यांना? नमस्कार, मी सुषमा. नारायणीच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. पॉडकास्ट सुरू करायच्या आधी एक महत्त्वाचं असं की तुमचा आतापर्यंत आम्हाला भरपूर प्रतिसाद चांगला मिळालेला आहे आणि तुमचं प्रेम हे आम्हाला मिळत आहे. तुमचं प्रेम असंच मिळत राहो ही अपेक्षा करते, कारण तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे मला आणि माझ्या टीमला नव्याने उमेद जागू होते आणि काम करण्याची प्रेरणा मिळते आणि नवीन नवीन व्हॅल्युएबल गोष्टी व्हॅल्युएबल लोकांसोबत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. त्यामुळे परत एकदा तुमचं खूप खूप आभार. भारतासमोर बरेच आव्हान आज आहेत. त्याच्यातलं एक आव्हान असं म्हटलं की नक्षलवाद. हे नक्षलवाद आलं कुठनं? आपल्या भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये हे पसरलेलं आहे आणि त्याचा दुरुपयोग आपल्या देशाला होतच आहे. आजचा विषय आपला हाच आहे की नक्षलवाद आणि त्या नक्षलवादामुळे घेरावलेले लोक, त्यांना काय काय गोष्टींचा सामना करावा लागतात आणि आपल्या देशालाही ते का सहन करावं लागतं, या सगळ्या गोष्टीबद्दल आज आपण चर्चा करणार आहे. चर्चा करायला आज आपल्यासोबत आहे दत्ता शिर्के सर. ते त्या क्षेत्रात, पर्टिक्युलर त्या एरियात आदिवासी लोकांसाठी किंवा नक्षलवाद्यांपासनं त्यांचं कसं संरक्षण करावं, त्यांना कसं प्रेरित करावं, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या त्यांना कसं सक्षम बनवावं, या सगळ्या विषयावर त्यांचं समाजकार्य सुरू आहे. तर आणि बरेच वर्षांपासून ते काम करत आहे. त्यामुळे आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करायला त्यांना आपण आपल्या स्टुडिओत बोलवलं आहे. तर चला पॉडकास्टला सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार. नारायणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात तुमचा इंटरव्ह्यू द्या. माझं नाव दत्ता शिर्के आहे. मी बेसिकली महाल नागपूरमध्ये राहणार आहे आणि माझं शिक्षण हे मास कम्युनिकेशन झाल्यामुळे मी मास कम्युनिकेशन केलं असल्यामुळे मास कम्युनिकेशनमध्येच व्यवसाय माझा होता. मी प्राध्यापक म्हणून तिथे कार्यरत होतो आणि असं बरेच वर्ष नोकरी केली. आणि त्याच्यानंतर एक मध्यमवर्गीय कुटुंबातला असल्यामुळे मग पुढे समाजकार्यामध्ये मला खूप रुची होती. त्याच्यामुळे मग हे पुढचा माझा प्रवास त्या पद्धतीने सुरू झाला. पण नक्षली एरियातच, या नक्षल क्षेत्रातच काम करावं असं का वाटलं तुम्हाला? कसं आहे की मी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि स्वामी विवेकानंदांना मानणारा व्यक्ती, की या लोकांचे जे विचार आहे, हे महापुरुष आहे, यांनी जे विचार दिलेले आहे ते नुसते विचार दिले आहे आणि ते नुसते आपण घ्यायचे आणि ते अंमलात आणायचे नाही, हा विचार माझ्या मनात नेहमी यायचं की अरे का आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग असंच करत असताना आम्ही एक शोध यात्रा काढली होती. त्या शोध यात्रेच्या माध्यमातून आम्ही गडचिरोलीतल्या 90 गावांमध्ये गेलो होतो. मला इथे थांबवावं असं आवडेल की शोधयात्रा म्हणजे कशाचा शोध होता तो? हां. तर आम्ही एक शोध यात्रा काढली आणि त्याच्यामध्ये आमचं असं होतं की तिथे वास्तविकता काय आहे त्या भागांमध्ये. म्हणजे नक्षलवाद होता. मग नक्षलवाद कशा पद्धतीने काम करतो आहे, मग नक्षलवाद का बरं झाला, मग तिथच्या लोकांच्या समस्या काय, या सगळ्या शोधण्यासाठी म्हणून एक शोधयात्रा काढली. आम्ही एक 90 गावांना भेट दिली. आमच्यासोबत 50 लोक होत. मी त्याचा मुख्य होतो, म्हणजे मी त्याला लीड करत होतो. आणि हे सगळं बघितल्यानंतर तिथे जी वास्तविकता दिसली आणि वास्तविकतेचं दर्शन आम्हाला झालं, मग तेव्हा वाटलं की नाही आपण इथे काम केलं पाहिजे. कारण बरेच जणांना असं वाटायचं की हे नक्षलवाद खूप चांगला आहे,
हे रॉबिनहूड आहे, म्हणजे आदिवासींसाठी काम करत आहे. पण जेव्हा आम्ही प्रत्यक्षात बघितलं तर हे आदिवासींसाठी काम करत नाही आहे, हे स्वतःच्या आयडिओलॉजीसाठी काम करत आहे आणि त्याच्या आडून एक दाखवण्याचं वेगळं, म्हणजे जसं आपण म्हणतो ना हत्तीचे दात दाखवायचे वेगळे असते आणि खायचे वेगळे असतात, त्या पद्धतीचं त्यांचं काम होतं. मग आम्हाला हे कळलं की नाही आता इथे हे आपण काम केलं पाहिजे. आणि खूप सारे जे आदिवासी जे बांधव आहे त्यांच्याकडे खूप त्यांच्या गरजा होत्या, खूप साऱ्या गोष्टी त्यांना माहीत नव्हत्या. मग तिथे कोणीतरी काम केलं पाहिजे, म्हणून मग मी या कामाला सुरुवात केली. आता तुम्ही उल्लेख केला की आदिवासी लोकांसाठी काम करायला, पण आपल्या भारतात म्हणजे अनेक जिल्हे आहेत, जसं आता पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र असे, आणि छत्तीसगड पण त्याच्यात येतं, असे अनेक राज्ये आहेत जिथे नक्षलवाद पसरलेलाच आहे. पण तुम्ही पर्टिक्युलर म्हणजे जिथे काम करता 50 म्हटले तर सांगू शकाल की कुठल्या कुठल्या एरियात तुम्ही असं काम, ही शांती यात्रा चालू केली? आमची जी शोधयात्रा शोधयात्रा, जी शोधयात्रा होती ती गडचिरोली क्षेत्रामध्ये होती. गडचिरोलीतले जे नक्षल इफेक्टेड गावं जे आहे ते कोरची ते अहेरी असं त्याच्यामध्ये होतं. त्याच्यामध्ये 5 जे तालुके आहे ते येत होते. त्याच्यामध्ये सिरोंचा होतं, अहेरी होतं, भामरागड होतं, मुलचेरा होतं, कोरची होतं. हे असे सगळे जे होते आणि पर्टिक्युलरली जे इफेक्टेड लोक आहे, म्हणजे ज्या भागांमध्ये नक्षलवाद मोठ्या प्रमाणात आहे, जिथे त्यांची दहशत आहे, जिथे आजही त्या नावाने विकास झालेला आहे, अशा गावामध्येच आम्ही ती आमची शोधयात्रा केली. हे काम करत असता म्हणजे किती वर्ष तुम्हाला झाली हे काम करताय तुम्ही? मी या क्षेत्रामध्ये 2011मध्ये सुरुवात केली. बरं. आणि तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये बरंच तफावत असेल, म्हणजे बरंच सुधारणा पण झाली की काय? तेव्हाचं काय होतं आणि आता असं सांगू शकाल? बरंचसं त्या भागांमध्ये, म्हणजे जेव्हा आम्ही काम करायला सुरुवात केली होती तेव्हा खूप दुर्गमता होती. सगळ्या गोष्टी होत्या, रोड्स नव्हते बरोबर, पूल नव्हते, लाईट्सचं नव्हते. बऱ्याचशा गावांमध्ये आम्ही जिथे जायचं तिथे लाईट्स नव्हती. म्हणजे काही गावामध्ये आत्ता म्हणजे स्वातंत्र्यानंतर 72 वर्षानंतर लाईट आलेली आहे. एक मिनिट, आता आपण आधी हे घेऊया की नक्षलवाद आणि माओवाद. आधी प्रेक्षकांना हे समजून सांगू की या दोघांमध्ये काय अंतर आहे. तर कसं आहे की हा जो नक्षलवाद आहे हा पहिले 70च्या दशकमध्ये नक्षलवाडी, म्हणजे वेस्ट बंगालमध्ये जे नक्षलवाडी होतं तिथे झालं. तिथे जमीनदारांच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं त्याला ते नक्षलवाद म्हटलं जातं. आणि चारू मुजुमदार याचा मुख्य होता आणि त्यांनी ती उठाव करून ज्या पद्धतीने चाललं 70च्या दशकामध्ये तिकडे होतं आणि ते हळूहळू करता करता आपल्याकडे 80च्या दशकमध्ये आपल्या भागामध्ये आलं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधले खास करून गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर, हे भंडारा, गोंदिया, हे सगळे जिल्हे त्याला अफेक्टेड होते. तर ते आले आपल्याकडे, कारण आपल्याकडे खूप सारं जंगल होतं. त्या जंगलमध्ये हे लोक सर्वाईव्ह करू शकत होते. आणि हे जे मग हळूहळू की आदिवासींच्या ज्या समस्या आहे किंवा मोठ्या प्रमाणात, कारण जंगल असल्यामुळे, तिथे दुर्गमता असल्यामुळे सरकार तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हती. तिथे रस्ते नव्हते, रोड्स नव्हते, तिथे आरोग्याचे सेंटर्स नव्हते, शाळा होत्या पण ज्या काही सुविधा त्या नव्हत्या. मग अशा गोष्टी पाहून मग या नक्षलवाद्यांनी आपला अजेंडा तिथे राबवणं चालू केलं. आणि माओवादाशी काय असं कनेक्शन आहे मग यांचं? ॲक्च्युली यांचं जे कनेक्शन होतं ते माओवादच होतं. कारण हे जे विचारसरणी होती ती माओची होती. चायनामधलं जे माओनी जी क्रांती केली होती, आणि माओचं म्हणणं होतं की कोणतीही क्रांती करायची असेल तर ती शस्त्राच्या बिना होऊ शकत नाही, बंदुकीच्या गोळीच्या टोकावरच ती होऊ शकते. म्हणून त्यांचं ते हित जे होतं की बा शस्त्र वापरायचं, हिंसा करायची आणि आपली दहशत बसवायची आणि आपला विचार पुढे न्यायचा. आणि दाखवण्यासाठी एकीकडे असं सांगायचं की आम्ही आदिवासींच्या हितासाठी काम करतो आहे आणि एकीकडे आदिवासींच्या हितासाठी कोणतंच काम करायचं नाही. तर ही होती, म्हणजे आपल्याकडे नक्षलवाडीमध्ये सुरू झाली म्हणून त्याला नक्षलवाद म्हणतात, पण ही विचारसरणी ही माओचीच होती, माओची विचारधारा होती, म्हणून त्याला माओवाद पण म्हटलं जातं. म्हणजे 1967 पासनं हे नक्षल पश्चिम बंगालमध्ये जे झालं, आणि चारू मुजुमदारचं तुम्ही नाव घेतलंच आहे, तर त्यांची जी मेंटॅलिटी होती की शस्त्राच्या भरोशावरच लोकांकडनं काम करून घ्यायचं. आणि जर मला कलेक्ट करा जर मी चुकीचे असेल तर, की त्यांना आधी कामगारांकडनं काम करून घ्यायचं आणि नक्षलीयांना म्हणा की शेतकऱ्यांना गुलाम बनवायचं, असं होतं, बरोबर? आणि त्यांच्या जोरावरच त्यांनी मग आपली जी काय दहशत देण्याचं काम त्यांनी सुरू केलं. ह्या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही काम करता तर कुठल्या गोष्टींना तुम्हाला सामना करावा लागतो? कधी तुम्हाला नक्षलवाद्यांच्या पुढे येणं किंवा असं काही झालेलं आहे?
कुठल्या असा किस्सा आठवतो तुम्हाला? बरेचदा म्हणजे या सगळ्या गोष्टी घडतात, कारण तो जो भाग आहे नक्षल व्याप्त होता. म्हणजे आता तरी खूप कमी झालेला आहे, म्हणजे नाहीच्या बरोबर आता राहिला. पण तेव्हा जेव्हा आम्ही सुरुवातीला जेव्हा काम करायला सुरुवात केली होती, तेव्हा पहिलाच इन्सिडेंट असा होता की आम्ही आमच्या ज्या शोधयात्रेचे पत्रकं वाटायला आम्ही गेलो. ते एका गावामध्ये मी आणि माझा जो मित्र होता सहकारी जितू म्हणून, तो आणि आम्ही दोघं गेलो. आणि गेल्यानंतर वापस येत असताना संध्याकाळची वेळ होती. एकदम आम्हाला अचानक, मीच गाडी चालवतो, तो मागे बसला होता. अचानक 2 जणं बंदूक घेऊन असे धावताना आडवे गेले, समोर दिसले. आम्ही पटकन आमची गाडी थांबवली आणि बघितलं. अरे म्हटलं काय? आणि त्यांनाही वाटलं की कोणीतरी येत आहे ते म्हणून. नक्षली होते? ते नक्षलीच होते. ते एक असा पूल होता, म्हणजे अर्धवट पूल, बांधकाम न झालेला, त्याच्या मागे लपले होते आणि आम्हाला सामोरूनच जायचं होतं. मग आम्ही क्षणाचा थोडा विचार केला, थांबलो, काय करायचं. मग म्हटलं काय करायचं. भीती प्रचंड, कारण त्यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं, त्यांची जी क्रूरता आहे त्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. आणि नक्षल कशा पद्धतीने काम करतं, कसं लोकांना त्रास देतं, हे सगळं माहीत असताना मग आम्ही जेव्हा त्यांच्यासमोरून गेलो, मग बघितलंच नाही. म्हटलं चला जे होईल ते होईल. गाडी काढली, असं बाजूला बघितलं आणि त्यांनाही असं वाटलं की बा हे कोणी म्हणजे दुसरं कोणी नाही आहे, सामान्य माणसं आहे. म्हणून मग त्यांनी पण आम्हाला काही केलं नाही, आम्ही भरकन येऊ. पण ती जी भीती होती, कारण तो पहिलाच सामना होता आमचा, आणि ते बघितलं की 2 माणसं आहे आणि ते अशा पद्धतीने लपून आहे. तर असं सगळं असतं. म्हणजे असा सामना होता. आणि असे बरेचसे प्रसंग आमच्या बाबतीमध्ये आलेले आहे की पुढे आम्हाला एक वेळेस पकडलेलं होतं. आम्ही जे कॅम्प्स घ्यायचो, ते कॅम्प्समध्ये पण ते यायचं. आमचे आरोग्य शिबिरं व्हायचे. पण तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत होते, तर तिथे आदिवासी क्षेत्रच आहे ते, बरोबर? पण त्या लोकांना असं वाटलं नाही की आता हे नक्षल, म्हणजे भीती असते की आपल्यावर विश्वास एक प्रस्थापित करणं खूप महत्त्वाचं असतं, की तुम्ही बाहेरून जाणार आणि आदिवासी, म्हणजे इन जनरल आपण पिक्चरमध्ये, टी व्हीमध्ये असं बघतो की त्या एरियात गेलं की ते लोक थांबवतात किंवा आपल्याला मारहाण करतात किंवा शिरूच देत नाही आपल्या क्षेत्रामध्ये. तर असा अनुभव काही तुम्हाला आला त्या आदिवासींचा? किंवा आता नक्षल्यांचं तर तुम्ही सांगितलंच, पण आदिवासींचा विश्वास कसा काय तुम्ही आत्मसात केला? कसं आहे की त्या भागामध्ये होतं त्यांचे जे गावं होते, त्या भागांमध्ये त्यांची दहशत होती, कारण त्यांचं वर्चस्व होतं. त्यांच्या विचारांचे, त्यांच्यासाठी काम करणारे सगळे ते लोक होते, ते गावं होते. मग त्या गावांमध्ये आम्ही जेव्हा शिरकाव करायचं तर ते आम्हाला कोणती मदत नाही करायचे. पण आम्ही विचार केला की नाही, आपल्याला इथे काम करायचं आहे आणि यांच्यासाठीच काम करायचं आहे. मग तेव्हा आम्ही विचार केला की मग काय केलं पाहिजे. मग आम्ही एक रणनीती ठरवली. आम्ही तिथच्या मुलांना, म्हणजे त्यांचे जे लहान लहान मुलं होते त्यांच्यासाठी खेळणी, त्यांना चॉकलेट देणे, त्यांच्याशीच वार्तालाप करणे, मग हळूहळू त्यांच्यासाठी शैक्षणिक साहित्य देणे, असं जेव्हा सुरू केलं, मग त्या मुलांशी आमची जवळीक झाली. पण शिक्षणाचा अभाव तिथे आहेच, बरोबर? अभाव होताच, म्हणजे आजही आहे. असं म्हणता नाहीत की आजही अभाव एवढ्या वर्षांतर अजूनही आहेच. म्हणजे ज्या दुर्गम क्षेत्र आहे ज्या भागामध्ये, अजूनही तिथे शाळा नाही आहे. मग त्यांना कसं समजावून सांगितलं की शिक्षण आणि काय होतं, किंवा ते इतक्या सहजासहजी शाळेत वगैरे येऊ लागले का ते लोक? ते शाळेत जायचे, पण शाळेत कशाला, की तिथे खायला मिळतं म्हणून ते जाणे, मास्तर बोलवत आहे म्हणून ते जाणे, असं ते होतं. पण त्यांच्या मनामध्ये असं, कारण सगळ्या ज्या सुविधा ज्या पाहिजे असते, एखादा विद्यार्थी जेव्हा शाळेत जातो तर त्याला शाळेत जाण्यासाठी त्याचं जो दप्तर असलं पाहिजे, तेव्हा त्याला वाटेल की मी शाळेत चाललो आहे. त्याच्या दप्तरामध्ये पेन्सिल असली पाहिजे, पाटी असली पाहिजे, वही असली पाहिजे, पेन असली पाहिजे. हे समजा त्याचा जो नसेल आणि तो शाळेत चालला आहे तर त्याला गणवेश असला पाहिजे. मग या सगळ्या गोष्टी नसेल तर तो शाळेत चालला असं कुठे म्हणत येईल. मग ह्या आम्ही हेरल्या आणि मग त्यांच्यासाठी आम्ही काम सुरू करणं चालू केलं. मग त्यांना या गोष्टी देणं चालू केलं, या सगळ्या गोष्टी. मग हे करत असल्यामुळे त्या मुलांचा आमच्यावर विश्वास होता की मग आमच्यावर जो गोडी निर्माण झाली. मग ते भाषेचा प्रॉब्लेम होता आमच्याकडे, त्यांना ती आमची भाषा समजायची नाही. कुठली भाषा बोलतात ते? माडिया बोलायचे, काही ठिकाणी गोंडी, काही इंटरनल भागामध्ये माडिया भाषा होती. मग आम्हाला समजायचं. पण एखाद्याला जी समजत असेल दुभाषी, म्हणजे तोच पोरगा तिचा पकडायचा, त्याला 2 चॉकलेट द्यायचे की तू 2 चॉकलेट, तो काय म्हणतोय, आम्ही काय म्हणतोय ते त्याला तू सांग. मग असं करून ते आम्ही आमचं काम चालू केलं. म्हणजे असा एक मुलगा की ज्याला ती पण लँग्वेज येते आणि मराठी पण समजतं, अशा पद्धतीचं पकडायचं. एखाद्या गावातला एखादा माणूस असेल, कोणी असेल, ज्याला ह्या गोष्टी समजेल, त्याला हाताशी धरायचं. असं करून मग त्यांच्याशी वार्तालाप सुरू केला. तर त्याच्यामुळे मग आमची आणि त्यांची गट्टी जमायला लागली आणि मग त्यांचं पण थोडासा रोष जो होता
की जे शिरकावणं करू देणे, गावात असहकार आंदोलन जे करणे, तर ते नाही करायला लागलं. मग त्यांना कळायला लागले की नाही बा हे आपल्या मुलांसाठी करताय, आपल्यासाठी नाही करताय पण आपल्या मुलांसाठी करताय. आणि कोणी बाहेरून येणारा एखादा व्यक्ती समजा एखाद्याच्या मुलासाठी करताय, तर त्याला कुठे ना कुठे असं वाटतं की नाही बा हे माझ्या मुलासाठी करताय, तर आपण याला कोणतेही विरोध न करता याला जे करायचं ते करू दिलं पाहिजे. एखादं असं आंदोलन आठवतं की त्यांनी केलं आहे आणि त्यावेळेला नक्षली पण आलेत आणि तुम्हाला त्यांनी थांबवलं आहे की हे आंदोलन करू नका किंवा त्यांना वगैरे असा कुठला अनुभव आठवतो? बरेचसे असे हे होते की आम्ही जेव्हा हे सगळ्या गोष्टी करायचं, तर त्यांना म्हणायचं की बा आपल्याला तुम्हाला आंदोलन करायचं आहे, सोबत या. ते पहिले हो म्हणायचे, पण नंतर त्यांच्याचपैकी कोणीतरी आलं आणि त्यांना सांगायचं की नाही हे करायचं नाही, यांच्यासोबत जाऊ नका. मग आम्ही 2-4 जणच राहायचं, बाकी मोडलायचं तर ते यायचे नाही, पळून जायचे लोक. मग आम्ही गावात गेलं की त्यांना माहीत होतं की हे येणार, तर गावात गेल्यानंतर घरातही राहिला आवाज दिल्यानंतर ते लपून बसायचे, नाही तर मग मागच्या वाटेने म्हणजे त्यांचे जे घरं होते ना असं आजूबाजूला जंगलच राहायचं, म्हणजे तो मागून तो पळून जंगलात पण चालला जायचा आणि आम्ही आपला आवाजच देत राहायचं, अरे ये रामा ये रे, दिनेश ये रे, असं सगळं, अरे कुठे गेला मिच्छा, कुठे गेला हा, असंच आवाज देत राहायचं. पण ते मागच्या दरवाज्याने गायब होऊन जात. अशी तुम्ही हे सगळं काम करत असता तर तिथं अडथळे आले, कारण आपण बोलत असताना तुम्ही सांगितलं होतं की तुम्हाला पत्र म्हणजे ते नक्षली पत्र म्हणजे गावात टाकून देतात, ते काय होतं ते सांगा ना. कसं असतं की एखादं काम जसं हाताशी घेतलं, आता आम्ही एक काम हाताशी घेतलं होतं की तिथे एक पूल बांधायचं काम होतं, जे 25 गावांना जोडणारं काम होतं. म्हणजे तो पूल त्याच्या ज्या नदीमुळे 25 गावं म्हणजे कनेक्ट होत नव्हते. पावसाळ्यामध्ये 4 महिने ते कट ऑफ व्हायचा, म्हणजे 4 महिने ते लोक इकडले तिकडे नाही तिकडे इकडे यायचं असेल तर मग ते डोंगा असायचं. डोंगा म्हणजे कसं असतं ते असं टोपल्यासारखं मोठं असायचं, ते बांधलं असायचं, ते इकडून गेलं तिकडे डुबण्याचे चान्सेस राहायचे, लोक बुडून पण मेलेले आहे. आणि प्रवाह खूप मोठ्या प्रमाणात राहायचा नदीला, पाण्याला, कारण सगळं पहाडी प्रदेश आहे, वरतून येणारं पाणी त्याला स्पीड खूप राहायचं. तर हे सगळं राहायचं. तर आम्ही जेव्हा त्यांना पूल बांधलं, म्हणजे इथे पूल बांधायचं म्हटलं, आम्ही गव्हर्नमेंटलाही म्हटलं, पण गव्हर्नमेंट तयार होती पण कोणी बांधायलाच तयार नव्हतं. मग तेव्हा जेव्हा आम्ही काम हातात घेतलं, तर या सगळ्या गोष्टी करत असताना तेव्हाचं कसं होतं की आम्ही पूल बांधायला घेतला आणि लोकांना म्हटलं की त्याच्यावर वर्कआउट केलं, सगळ्यांना जुळवाजुळव केली की आपल्याला काम करायचं आहे, तुमच्यासाठीच आहे, आम्ही बांधणार आहे, आम्ही काही ठेकेदार लोक नाही आहे, आम्ही शिक्षकी पेशातले लोक आहोत, तुमच्यासाठी करतो आहे, आपण हा पूल बांधला तर तुम्हाला त्रास होणार नाही, जे तुमच्या समस्या आहे त्या समस्या दूर होतील, असं 6 महिने वर्कआउट केलं. आणि मग जेव्हा महत्त्वाचा दिवस आला की बा आता पुलाचं काम सुरू करायचं आहे आणि त्याला सुरुवात करणार, त्या दिवशी जेव्हा त्या ठिकाणी गेलो आम्ही, तर बघितलं रे कोणीच नाही आलं. मग विचारणा केली का बरं येत नाही, म्हणजे काम करायला कोणी नाही आलं. मग त्यातले 2 लोक बारीकमध्ये म्हणाले की, म्हटलं काय झालं, नाही म्हणे प्रॉब्लेम झाला. तर काय झालं म्हणे, कालच नक्षल्यांनी सभा घेतली आणि त्या सभेमध्ये आम्हाला बोलवलं होतं सगळ्यांना आणि त्यांनी त्या गावातच सभा घेतली. हो, त्या गावातच सभा घेतली. तुमच्या देखत नाही ते रात्रीमध्ये सभा, कारण त्यांचं कसं असतं की गावात येऊन 4 नंतर सगळं तिकडे कसं पोझिशन पहिले होतं की 4 पर्यंत पोलिसांचा वावर राहायचा, सगळ्या गोष्टी राहायच्या. 4 वाजले की त्याच्यानंतर सगळं पोलीस आपलं बॅकफूटवर जायची, सगळं म्हणजे बॅकफूट म्हणजे आपल्या पोलीस वाइंड अप सगळ्या गोष्टी होऊन जायच्या. आणि नंतर मग यांचं राज्य चालू व्हायचं, रात्र हे त्यांची नक्षल्यांची. पण पोलिसांना पण भीती या निमित्तानेच ते म्हणजे बॅकफुटला चालले जायचे, असं रिझन असू शकतं? रिझन नाही की त्यांचं ते ठरलेलं राहायचं की त्या ड्युटी मग त्यांचं अभियान राहायचं, तेव्हा ते रात्री पण फिरायचे, म्हणजे असं काही नाही. पण त्यांचं ते ड्युटीचं टायमिंग होतं की बा एवढ्याच वेळपर्यंत राहायचं, कारण सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यात कळायचं नाही ना की बा कोण नक्षल आहे आणि कोण आदिवासी आहे, म्हणजे व्यक्ती कळत नव्हता. ज्याच्या खांद्यावर बंदूक असेल तो नक्षल, आणि ज्याच्या खांद्यावर समजा कुऱ्हाड असेल, काय म्हणजे काही एखादं साधं वेपन असेल, तो शेतकरी मानला जायचा. पण पोलीसची युनिफॉर्म असायचा, त्याच्यामुळे पोलीस ते कळायचं नाही ना त्याच्यामध्ये, त्याच्यातही नाही की कोण नक्षल आहे, त्याच्यामध्ये कळायचं नाही. आणि या सगळ्या गोष्टी आणि सगळे जे दहशतीच्यामुळे सगळे गावाच्या गावं नक्षल्यांचे होते, म्हणजे नक्षल विचारसरणीचे होते. ते जे म्हणेल तेच काम करायचे. तर तेच सांगता ना की त्याच्यामध्ये त्यांनी जसं आम्ही म्हटलं की काम करायचं आहे, कोणी नाही. मग त्याला काय झालं तर म्हणजे रात्री सभा झाली, नर्मदा अक्कांनी बैठक घेतली. ही नर्मदा अक्का आहे, त्यांची मोठी कॅडर होती. तर तिने सभा घेतली आणि म्हटलं म्हणे की जे पहिला गोटा टाकेल त्याचा हात कापण्यात येईल, मग तुम्हाला जायचं असेल तर कामावर जा. तर म्हटलं अरे कोण टाकेल, तर ते म्हणाले की तुम्ही पण करू नका. मी म्हटलं आम्ही तर करणार नाही, आम्ही तुमच्या हितासाठी करणार आहे, पण म्हणे तुमच्या जीवाला धोका आहे. पण आम्ही म्हटलं जीवाला धोका असेल चालेल,
जीवच जाईल, बाकी काय नाही, पण बांधू तर पूलच बांधू. म्हटलं तुम्ही येऊ नका, तुम्हाला भीती आहे कारण तुम्हाला इथेच राहायचं आहे, सगळ्या गोष्टी आहे, तर तुम्ही याच्यात नाही आले तरी चालेल, मग आम्ही करू. आणि मग अशा पद्धतीने मग जेव्हा म्हटलं की नाही बा हा पूल बांधायचाच आहे आणि यांना धमकी दिलेली आहे, आपण एवढं 6 महिने वर्कआउट केलेलं आहे, 6 महिन्यानंतर जेव्हा सुरुवात करतो आणि अशी सुरुवात होत आहे, तर अशा सगळ्या होत्या. तर पण त्यावेळेला तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन वगैरे पोलीस प्रोटेक्शन होतं तेव्हा आम्हाला. होतं. पोलिसांनी आणि हे काम तर गव्हर्नमेंटचं आहे, तर गव्हर्नमेंटनी का नाही म्हटलं? गव्हर्नमेंट करायला तयार होती, हां. पण गव्हर्नमेंटचं म्हणणं असं होतं की आम्ही करायला तयार आहे, पण कोणीच ठेकेदार हे काम करायला तयार नाहीये. ठेका बरं, घ्यायला. म्हणजे हां. पुढाकार त्यांना पुढाकार घ्यायचा कोणी- आहे, हां. पण मजदूर म्हणून कोणी काम करायला तिथे तयार करायलाच नाही. तयार नाही, कारण ही अशी दहशत होती प्रचंड प्रमाणात. बरं. म्हणून मग ते गव्हर्नमेंटचे कोणी करायचे नाही, कारण लोकांनाही आपला किती झालं तरी जीव जीव प्याराच आहे. पण आम्ही ठाणलं होतं की आम्हाला म्हणायचं होतं की बा आम्ही करू, तर आम्ही ते करून दाखवलं. मग म्हणजे त्यावेळेला तुमच्यासोबत किती लोक होते? आमच्यासोबत आम्ही 30 लोक, आम्ही काही बाहेरून आमचे म्हणजे शहरी बोलवले भागातले जे आमच्या ओळखीचे जे मजूर होते ते घेऊन गेलो. पण तेही सहजासहजी तयार झाले, कारण गडचिरोली म्हटलं की नक्षल, आणि म्हणजे नक्षलच आठवतं सगळ्यांना, तो एरिया म्हणजे नक्षल म्हणूनच आठवतो. मग ते सहजासहजी तयार झाले. ते सहजासहजी नाही, त्यांना सांगितलं की असं असं काम आहे, असं करायचं आहे. थोडंसं आम्ही पण त्यांना असं काही पूर्ण पार्श्वभूमी सांगितली नाही. एक काम करायचं, तुम्हाला पैसे मिळणार आहे, या कामाचा असा असा पैसा, आम्ही जसं 200 रुपये होतं तर आम्ही त्यांना म्हटलं की तुम्हाला 300 रुपयेप्रमाणे मिळेल, कारण आम्हाला माहीत होतं की बा इथे लोक काम करायला तयार होणार नाही आणि वर्कर्सच लागेल काम करायला, कारण एवढं मोठं काम करायचं आहे, एवढा मोठा पूल बांधायचा आहे. तर मग ते केलं. आणि काही आमचे जे व्हॉलेंटियर्स होते, आमच्यासोबत जे काम करणारे आमचे सहकारी होते, ते लोक होतं, म्हणजे 8-10 जण आम्ही ते होतो, एक 15 ते 20 लोक ते होते, असं 30 लोकांची टीम असं मिळून मग आम्ही ते काम सुरू केलं. आणि मग कोणी नाही आलं तरी आम्हाला काही त्यांची गरज भाजली नाही, कारण त्या एवढ्या याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी होत होत्या. आणि त्यांच्या सहकार्याने, म्हणजे आमचे सहकारी आणि ते मजूर, त्यांच्या सहकार्याने आम्ही केलं. त्याच्यातही असं झालं, एक दिवस असं झालं की एक बाजाराचा दिवस होता, कोंबडा बाजार होतात तिथे. तर बाजाराच्या दिवशी म्हटलं चला आज मंगळवार बाजार आहे, तर तुम्हाला सुट्टी, आज तुम्ही बाजारात जाऊन या, कारण एवढं सातत्याने काम व्हायचं, कारण सकाळी 9 वाजल्यापासून काम चालू व्हायचं, 4 वाजेपर्यंत संपवायचं राहायचं. तर त्याच्यामुळे त्यांना म्हटलं चला आज रिलॅक्स. तर ते गेल्यानंतर बघितलं, एक दिवशी ते बाजारात गेले, मी आपलं कामाला गेलं, म्हटलं हे बाजारात गेले. आणि मी वापस गेलो, आमचं राहणं कॅम्पलाच होतं, पोलीस कॅम्पला, कारण प्रोटेक्शनमध्येच आम्हाला ठेवलं होतं. तर मी गेलो आणि ते सगळे बॅगा घेऊन बसले होते माझी वाट पाहत. म्हटलं काय झालं, कारण फोन तिथे लागायचं नाही, मोबाईल काय कव्हरेजवाला, नेटवर्कवाला काहीच काम नव्हतं. तर मी गेलो तर बघितलं बॅगा घेऊन तयार होतं. म्हटलं काय झालं, नाही म्हणे आम्ही चाललो म्हणे. म्हटलं काय झालं, तर नाही, ते सांगायलाच तयार नाही. तर मग ते एकाने सांगितलं की नाही आम्ही बाजारात गेलो होतो, मग एक व्यक्ती आम्हाला मिळाला आणि त्यांनी सांगितलं की बा इथे असं असं आहे, तुमच्याही जीवाला धोका आहे आणि तुम्ही आम्हाला काही पहिले सांगितलं नाही. तर म्हटलं अरे आता कसं होणार, आपण काम तर अर्ध केलेलं आहे, आता अर्धच राहिलेलं आहे, करून घ्या. नाही म्हणे आम्हाला जीव प्यारा आहे, असं आहे तसं. मी म्हटलं नाही. मग तेव्हा त्यांना सांगितलं की बा तुम्ही जाल तर ठीक आहे. आमचे तिथचे जे पोलीस अधिकारी जे होते ते आमचे चांगले मित्रच होते. त्यांना सांगितलं की अशी सिच्युएशन झालेली आहे, आता काय करायचं. तर त्यांनी सांगितलं पा तुम्ही असेही गेले तर तेही मारणार आहे, आम्ही गेलो तर मग आम्ही पण तुम्हाला जाऊ देणार नाही. मग त्या भीतीने त्यांना रागवलं की नाही तुम्हाला असं सोडून जाता येणार नाही, नाही तर मग आम्ही तुमच्यावर ॲक्शन करू, घेऊ, असं थोडं. म्हणजे ते फसले, तिकडनंही फसले, इकडे फसले. मग त्यांना थोडासा भरोसा दिला की काही होणार नाही, कारण आपल्याला पोलीस प्रोटेक्शन आहे मोठ्या प्रमाणात आणि तुम्हाला काही होणार नाही याची ॲश्युरिटी त्यांना दिली. आणि म्हटलं तुम्ही काम करताय, मी पण तुमच्यासोबत काम करताय, तुम्ही बघितलेलं आहे. तर ते म्हणाले ठीक आहे. मग ते मानले. 2-3 नाही मानले तर ते खूपच अडून राहिले. त्यांना म्हटलं तुम्ही कामावर नका येऊ, तुम्ही कॅम्पलाच बसून राहा, पण कुठे जाऊ नका, कारण एक गेला तर सगळेच जातील. मग तेही थांबले. मग दुसऱ्या दिवशी एक दिवस ते थांबले, दुसऱ्या दिवशी ते पण कामाला आले. आणि मग अशा पद्धतीने ते काम सुरू केलं. आणि खूप अर्थ आहे त्याच्यात, म्हणजे इतके विघ्न, कारण नक्षल्यांनी विरोध केला होता त्या सगळे. आमच्याकडे JCPवाला होता, JCPचं काम होतं आमच्याकडे गट्टी करायचं. तोही दुसऱ्या दिवशी आला आणि ठेवली गाडी आणि आलाच नाही. म्हटलं काय झालं, त्याला फोन केला, तो म्हणे नाही मैं नहीं आ रहा, मेरे को काम नहीं करना है यहाँ. तर त्यालाही धमकवलं होतं की तू कैसे क्या काम कर रहा है यहाँ, नक्षल्यांनी. तर ते कसं त्यांच्या विचारांचे जे लोक होते ते बरोबर राहायचे, ते बरोबर त्यांना सांगायचे, धमकवायचे. अशा पद्धतीने आम्हालाही काही लोकांनी म्हटलं अरे तुम्ही हे कशाला काम करताय, तुम्हाला जीवाचा धोका होऊ शकतो,
आम्ही म्हटलं जीवाचाच धोका होईल, बाकी काही होणार नाही. आणि हा जो पूल बांधणं म्हणजे त्यांना म्हणजे आता आपण फक्त ऐकतोच की नदी पार करून जावी लागते किंवा तिकडल्या भागात असल्यामुळे यांना शिक्षण मिळत नाही वगैरे. तर असं एक मेडिकल इमर्जन्सी पण एक आली होती, तुम्ही सांगितलं होतं मला. हां, याच्यामध्ये कसं असतं की तो पूल जो होता ना, तो बांधणं गरजेचं याच्यासाठी होता. म्हणजे मी का बरं त्याच्या मागे लागलो होतो, त्याच्यामागे एक असं होतं की आम्ही जेव्हा बघितलं की हा कट ऑफ होतो, 25 गावं याच्यामुळे एफेक्टेड होतात, इकडले इकडे आणि तिकडले तिकडेच होतात. तर जेव्हा आम्ही एकदा असंच मेजरमेंट करत होतो, तर मेजरमेंट करत असताना मी बघितलं एक मुलगा बसला होता तिकडे आणि तो बघत होता. कसं असतं की तो एकदम विरान जागा आहे आणि कोणीतरी बघताय, तर मग आपल्याला तिथे संशय येतो. तेव्हा संशयाची की हा नक्षली तर नाही, खबरी तर नाही, कोणाचं काय. तो आम्ही त्याच्याकडे वॉचआउट करत होतो. मग असंच करता करता हळूच कर मग त्याच्या इकडल्या तीरावरून तिकडे मोजमाप करताना पुलाचं ते मेजरमेंट म्हणजे बांधायचं आहे बा कसं मेजरमेंट घेण्यासाठी मग तिकडे बघितलं. तर त्याच्याजवळ गेलं तर त्याला बघितलं, त्यांनी विचारलं काय करता, म्हटलं पूल बांधताय, एवढंच म्हटलं पूल बांधताय. तर तो रडायला लागला आणि रडायला लागला. म्हटलं बा हा का रडतोय, तर तो रडतच होता. मग थांबलाच नाही तो रडायलाच. तर म्हटलं का बरं रडतोय तू. तर त्यांनी मग सांगितली त्याची स्टोरी की बा माझी बायको आणि मी ती प्रेग्नेंट होती आणि तिची डिलिव्हरीची वेळ आली होती. मला इथून भामरागडला जातं, तिथून भामरागड एक 11 किलोमीटरवर आहे. तर मला भामरागडला जायचं होतं आणि मी आलो आणि असेच पावसाचे दिवस होते. पूर आला नदीला. पूर काही कमी व्हायला तयारच नाही आणि तिची डिलिव्हरीची तिला खूप वेदना व्हायला लागल्या, सगळ्या गोष्टी व्हायला. अशा ह्याच्यात आता ओसरेल मग ओसरेल असं करत आम्ही तिथंच बसलो आणि संध्याकाळच्या वेळपर्यंत ते काही आलं नाही आणि शेवटी तिची डिलिव्हरी तिथेच झाली. आणि त्या डिलिव्हरीमध्ये तिचं जे बाळ म्हणजे त्याची ते बाळ जे झालेलं तेही दगावलं आणि त्याची बायको पण मेली. आणि तो इतका ओक्साबोक्सी रडत होता, ते इतकं म्हणजे आजही मी असं बघितलं की ते मला असं वाटतं अरे किती वाईट आहे. म्हणजे एक पूल नसल्या कारणामुळे एक व्यक्ती असा होता आणि त्याचं वय काहीच नव्हतं. तो एक 22 वर्षाचा पोरगा होता आणि त्याची बायको असेल 18 ते 20 वर्षाची ती पोरगी असेल. म्हणजे विचार करा एवढा कमी. म्हणजे त्याला ते वाटलं असेल की तेव्हा जर झाला असता हा पूल, त्याला तेच वाटलं म्हणून परिवार सोबत राहिला असता. म्हणून त्याला असं वाटलं की अरे पूल बांधताय म्हणून त्याला कुठेतरी ती घटना त्याची एकदम उजाळली की नाही बा इथे पूल असता तर मी सहजरित्या चाललो गेलो. मग तोही मदतीला आला. तो मदतीला नाही आला पण त्याला एक चांगलं वाटलं. त्याला मी भरोसा दिला की आम्ही पूल बांधणार आहे, त्याच्यामुळे भविष्यात आता अशा घटना घडणार नाही, लोकांना कमीत कमी जाता येईल, म्हणजे पुरामुळे अडून राहता येणार नाही, अडणार नाही त्यांचं काम, असं ते केलं. बरं, हे नक्षली आजूबाजूला म्हणजे त्या क्षेत्रात आजूबाजूला असतातच. म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं तर म्हणजे त्यांची पाहणीवर ते असतातच की गावात काय सुरू आहे आणि काय नाही. पण असं एखाद्या वेळेला झालं आहे का की आपली दहशत निर्माण करावी म्हणून इथे कोणी यायला नको किंवा आदिवासींचं शिक्षण म्हणा किंवा त्यांचं पुढे त्यांची तरक्की व्हावी अशासाठी म्हणून त्यांनी असा काही इन्सिडेंट झाला आहे की त्यांनी तिथे केलं आहे, कुणाला मारहाण किंवा काय, तुमच्यासमोर असं कधी झालं आहे? असं आहे त्यांच्या ते असे बरेचसे प्रसंग घडलेले आहे. आमचा एक मित्र होता पत्रू दुर्गे म्हणून, तो त्या गावाचा उपसरपंच होता, दामरंचा म्हणून त्याचं गाव होतं. त्याच्या गावाला आहे ना एक नदी आहे, इंद्रावती नदी, 12माही वाहत ती नदी. तर 12माही नदी वाहत असल्यामुळे त्याला असं वाटायचं की बा इथचं लिफ्ट इरिगेशन झालं पाहिजे, म्हणजे आपल्या गावामध्ये 12माही लोक शेती करेल आणि आपलं चांगलं होईल. आणि या सगळ्या विचारांनी तो 4था वर्ग पास होता. त्यांनी सगळे ड्रॉइंग्स तयार केले होते, तो आम्हाला पण मिळाला होता की असं असं आहे, माझी इच्छा आहे. आणि तो मुंबईला गेला. मुंबईला तो मुख्यमंत्र्यांना भेटायला गेला. तेव्हा 2014मध्ये देवेंद्रजी सरकार आली होती. तो गेला पण त्यांची काही भेट झाली नाही आणि तो वापस आला. हे नुसतं नक्षल्यांना कळलं की बा हा आपल्या गावामध्ये विकास करू इच्छित आहे, याच्या गावामध्ये हा विकासाचं राजकारण करत आहे. कारण नक्षल्यांना विकास नको आहे, कारण विकास झाला तर लोकांचा फायदा होईल आणि विकासानंतर आपली दहशत चालली जाईल, कारण लोकांना कळेल सगळ्या गोष्टी. तर मग त्यांनी त्याची हत्या केली. त्याची हत्या म्हणजे त्याला रात्री ते आले सगळेजण, त्याच्या घरून त्याला काढलं बाहेर. त्याची बायको विलाप करत होती की नको घेऊन जाऊ. तिला असं ते बटनी, जो बंदुकीचा बट असतो तो असा मारला आणि कमरेत लात मारली, तिला बाजूला केलं आणि याला घेऊन गेले आणि याला क्रूरतेने मारलं. आणि कशासाठी मारलं की बा या गावामध्ये विकास नको, हा विकास करतोय. आणि लेबल काय लावलं की हा पोलिसांचा खबरी आहे, की हा मुख्यमंत्र्यांना भेटायला गेला होता. तो भेटायला कशासाठी गेला की त्याच्या गावामध्ये हे व्हावं.
आजही मी बघतो त्याचे, माझ्या जो होते त्याचे नकाशे आहे, अजूनही आहे, की तो 4था वर्ग पास असलेला एका इंजिनियरला लाजवेल एवढं त्यांनी व्यवस्थित डायग्राम करून ठेवलं होतं. त्याची इच्छा होती. कारण हे लोक निसर्गाच्या सानिध्यात जास्त राहतात आणि जसं आता गुरुकुल पद्धती आपली होती की निसर्गात राहून ज्या काही गोष्टी शिकायच्या, 4 भिंतीत नाही राहायचं, तर त्यांचं तर ते निसर्गच म्हणजे त्यांचा पूर्ण अभ्यास म्हणता येईल. आणि तुम्ही म्हणता की इंजिनियरच्या लेवलचं त्यांनी बनवलं, म्हणजे तो निसर्गानेच एवढा शिकला ना. हो, तो शिकला, म्हणजे तो 4था वर्ग पास होता, पण या सगळ्या गोष्टी होत्या की सगळं हे कसं आहे, आदिवासी निसर्गपूजक असतात. म्हणजे निसर्गाशी सगळं काही, त्यांचं जे देवदेवता आहे ते सगळं म्हणजे निसर्ग म्हणजे सगळ्या गोष्टी. आणि मग त्यांच्या विविध परंपरा या सगळ्या त्याच्यामध्ये चालतात. त्यांच्या काही प्रथा आहेत, सांगता येईल काही प्रथा त्यांच्या आहे की त्या धरूनच आहेत त्या? म्हणजे मी असं ऐकलंय की आदिवासी आपल्या प्रथा सोडत नाहीत. हो, त्यांच्या बऱ्याचशा प्रथा आहे. म्हणजे त्यांच्याकडे कसं पंडुम असतं, पंडुम सगळ्या गोष्टीचं असतं. पंडुम असं असतं की एखादी शेती करायची असेल, मग शेती करायच्या पहिले पंडुम होतं. मग पंडुम म्हणजे काय? पंडुम म्हणजे त्यांची पूजा असते, त्याला ते पंडुम म्हणतात. त्या पूजेमध्ये त्या सगळ्या गोष्टी करतात. गाव पंडुम होतं पहिले, म्हणजे सर्वांना शेती करायची आहे, आता शेतीचे कामं सुरू करायची आहेत, त्याचा पहिला पंडुम होतं. मग ते गावाचं पूर्ण पंडुम होतं. मग ते गावातले सगळे लोक एकत्र येतात. मग प्रत्येक घरचा एक व्यक्ती असं त्यांच्यासोबत जातो आणि एक व्यक्तीसोबत जाऊन ते शिकार करायला जातात. आणि शिकारमध्ये जे पहिलं शिकार मिळेल त्यांना, म्हणजे जंगलात गेल्यानंतर ती शिकार आणतात. ती जिथपर्यंत ती मिळत नाही शिकार, काहीही मिळो त्यांना, छोटा प्राणी मिळो, मोठा मिळो, काही मिळो, ते शिकारीला जातात. या मोठे मोठे त्यांचे जो असे जाळे असतात, त्यांचे अवजार असतात, तोपर्यंत परत येत नाही, ते परत येत नाही. मग ते गेले, आणलं की मग ते त्याची तिथे पूजा करतात. ती जी शिकार आहे ती लटकून ठेवतात. तो झाला त्यांचा पंडुम, म्हणजे गाव पंडुम. मग त्याच्यानंतर प्रत्येकाचा पर्सनल पंडुम होतो. बरं, तो कसा? मग ते पण तसंच करतात. ते पण पुन्हा मग ते अजून शिकारीला जाणार, नाही तर मग एखादं प्राणी आहे ते कापणार. म्हणजे ह्यानं त्या पद्धतीने एक जमावडा करून एकमेकांना सांत्वना करणं, हा असं प्रथा. सगळं जे काम आहे सामूहिकरित्या होतं त्यांच्याकडे. म्हणजे एकत्र पद्धतीचं काम असतं. म्हणजे जे काही करायचं ते सगळ्यांनी एकत्र मिळून करायचं. एकोपा खूप मोठ्या प्रमाणात. आणि निसर्गपूजक असतात ते, सगळ्या ज्या गोष्टी आहे निसर्गाशी. मग जे काही शिकार केलं असेल त्याचं ते शिजवायचं, ते खायचं, सगळे मिळून आनंद उत्सव करायचा, नाचायचं, गायचं, असं सगळं त्यांचं चालतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप इतकं चांगलं. म्हणजे म्हणजे आदिवासींच्या बाबतीमध्ये असं बघितलं तर आपण आदिवासींना बॅकवर्ड म्हणतो आहे ना, बॅकवर्ड क्लासेस. आदिवासी बॅकवर्ड नाही आहे, ते फॉरवर्ड क्लासेस आहे. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे तुम्हाला एक सांगतो, त्यांच्याकडे लग्न जे असतं ना, लग्न इतकं चांगलं असतं की ज्याच्याकडे लग्न असेल तर त्याच्याकडे जे पाहुणे येतात ना, ते पोटलीवर असं तांदूळ घेऊन येतात आणि दारू घेऊन येतात. आता दारू त्यांचं पेय आहे ते. त्याच्यामुळे ताडी म्हणतात, महुआ म्हणतात, ताडी आहे, गोरगा आहे, साल्फी आहे, ते त्यांचं बाय प्रोडक्टच आहे त्याचं. तर ते असं काही नसतं. तर ते तांदूळ घेऊन येतात त्यांच्याकडे, कारण ते म्हणजे त्यांची जी शेती आहे ती तांदळाची शेती होती. त्याच्या व्यतिरिक्त ते कोणतीच शेती करत नाही. आणि ते तांदूळ घेऊन येतात. तांदूळ पोटली बांधून असते, ज्याची अपेक्षा जशी असेल, थोडंसं मोठं असं ते आणतात. आणि एक दारूची बॉटल असतात ते असं. मग तो कोणी डबकी आणतो, कोणी छोटी बॉटल आणतो, पण आणतो आपल्या क्षमतेनुसार. ते आणतात, एकत्र करतात. म्हणजे त्या घरी जिथे लग्न असेल तिथे एकत्र करतात. मग ते एकत्र करून सगळं करतात. आणि ते एकत्र केलं की मग त्याच्यानंतर ते शिजवलं जातं. ती दारू आहे, मस्त नाच, म्हणजे त्यांना गाणं खूप आवडतं. त्यांचं नाच गाणं रात्रभर, म्हणजे लग्न असते तर 2-3 दिवस त्यांच्याकडे ते सगळे कार्यक्रम चालतात. मग हे जे आणलेलं आहे धान्य, त्याचं ते शिजवलं जातं. मग त्याचं दारू पिणे आणि नाचणे, जेवण असं सगळं राहतं. आणि हे सगळं झालं की मग लग्न संपलं, सगळं झालं, म्हणजे उरलेलं साहित्य असेल ते नवरदेव नवरीला देऊन देतात. की नवरदेव नवरीला याच्यासाठी देतात की बा आता तू काही काम करायचं नाही, तुला काम करायची काही चिंता नाही, तू हे जे आहे ते ठेव आणि मस्त उदरनिर्वाह आणि आपलं आयुष्य जग. इतकं व्यवस्थित, म्हणजे मॅरिड लाईफ काही दिवस म्हणजे आनंदाने. त्याला टेन्शन नाही आहे की बा उद्या आपल्याकडे कसं असतं की अरे आज केलं आहे, उद्या कामाला जायचं आहे, मग टेन्शन आहे, हे सगळं. तर त्याला टेन्शन नाही, इतकं व्यवस्थित आहे. म्हणजे एवढं सगळं आहे. दुसरं असं की ते इतके कमिटेड असतात की बरेचसे असं आम्ही तिथे बघितलेलं आहे की त्यांचं प्रेम होतं, सगळ्या गोष्टी असं घोटूल पद्धती असते. तिथे येतात, एकत्र येतात, राहतात, त्यांच्या विचारांशी जुळणी होतं, त्यांचं प्रेम होतं, मग ते राहतात. लग्न नाही करत, पण त्यांचे पोरं पण होऊन जातात. पण ते म्हणजे लिव्हिंग रिलेशन आताच्या भाषेत जे म्हणता येईल. आपल्याकडे आपण म्हणतो की लिव्ह इन रिलेशनशिप आहे, त्यांच्याकडे ते राहतात, कमिटेड राहतात.
असं नाही की बा आता त्याला लग्न धर नाही सोड केलंय. असं नाहीये नाही काहीच. म्हणजे लग्न नाही केलं आणि ते बा आता पोरगं झालेलं आहे सोडून द्या मग पळून जाईल असं कुठेच नाही. म्हणजे अच्छा. कुठेच असं फक्त रीतसर लग्न करत नाही पण ते कमिटेड असतात. कमिटेड राहतात, सोबत राहतात, सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे मी तर एवढं पाहिलेलं आहे की इकडे आईवडिलाचं लग्न होत आहे, इकडे पोराचं पण लग्न होत आहे. अरे बापरे. म्हणजे असं पण मी बघितलेलं आहे. म्हणजे आम्ही जे आणि या आदिवासींचं एक हे कौतुक म्हणा किंवा काय म्हणा, त्यांच्यामध्ये रेप केसेस नसतात, बरोबर आहे? नाही त्यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टी होत नाही. म्हणजे आता मी जेव्हापासून पाहिलं आहे की तिथे या सगळ्या गोष्टीचं नसतं. ही जी विभत्सना आपण जी म्हणतो ही सगळी आपल्याकडेच आहे, पण त्या भागात नाही. मी बघितलेलं आहे की तिथे महिला फक्त टावेल गुंडायची, माणूस फक्त खाली एक लंगोटसारखं कसायचं. अजूनही म्हणजे इंटरनल गाव म्हणजे खूप असे इंटरियल जे गावं आहे, अतिदुर्गम जे गाव आहे तिथे आजही जे वयोवृद्ध जे लोक आहे ते त्याच पद्धतीने राहतात. वरती पण काही राहत नाही, असं काही नाही, खालीच असं गुंडाळलेलं असेल असं अजूनही. म्हणजे त्यांना कपडे आणि आता कारण बरीच सुधारणा झाली आहे पण अजूनही त्यांची ती आहे, अजूनही आहे. म्हणजे अजूनही अंदरच्या गावामध्ये गेलं आणि जुने जे लोक बघितले ते अजूनही तसेच त्या पद्धतीचे लोक आहेत आणि ते दिसतात. आपण बोलत असताना कुर्माघराचा तुम्ही उल्लेख केला होता. काय आहे ते कुर्माघर? कुर्माघर कसं आहे की आम्ही इथे जे काम करत असताना म्हणजे हेल्थ, एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट्स अशा 3 गोष्टी होत्या. आमच्याकडे हेल्थचं काम होतं. आम्ही जेव्हा बघितलं की आरोग्याच्या बाबतीमध्ये तिथे खूप साऱ्या म्हणजे खूप कमी होत्या की आरोग्य बरोबर नाही आहे, लोकांचं तिथे त्या फॅसिलिटीज नाही आहे. मग हे सगळं बघत असताना आम्हाला ते दिसलं की बा इथे मुलींना म्हणजे जे मासिक पाळीचे जे प्रकार आहे, मग मासिक पाळीमध्ये पण असं बघितलं की मासिक पाळी आल्यानंतर त्या बाईला 5 दिवस घराच्या बाहेर राहावं लागतं. तिला सगळ्या गोष्टी करता येत नाही. मग ती राहायचं कुठे? मग एखादं गोठा असेल म्हणजे गाईचा, बकऱ्यांचा, डुकरांचा, तो जो गोठा असेल त्या गोठ्यामध्ये मग तिला राहावं लागत होतं. कारण 5 दिवस हो, सेपरेट काही राहायचं नाही. मग ते पावसाळ्याचे दिवस असेल तर सगळं किचड आहे, हे आहे, ते जनावरं पण तिथेच आहे, हिला पण तिथेच राहायचं आहे, तिथेच खायचं आहे, तिला तिथेच दिलं जातं. या अशा सगळ्या पद्धती. आणि त्याला त्यांची म्हणजे त्याला कुर्माघर म्हणतात. नाही, कुर्मा प्रथा म्हणायचे आणि मग त्याच्यासाठी ते कुर्माघर म्हणायचे त्याला, किंवा हे जे असेल त्याला कुर्माघर. काही सदन असेल, चांगलं असेल तर थोडं सेपरेटली बांधून द्या, पण ते एवढं काही चांगलं नाही. पण प्रथा खूप पाळतात ते लोक. प्रथा पाळतात. म्हणजे इतकं विचित्र असायचं की याच्यामध्ये कुर्माघरामध्ये त्या बाईला राहायचं. पहिलेच ती मासिक पाळी आलेली आहे, तिला व्याधी आहे आणि अशा त्या गलिच्छ ह्याच्यामध्ये राहायचं. मग हे आम्ही बघितलं, अरे किती वाईट आहे. म्हणजे मी तुम्हाला याच्यातला एक किस्सा सांगतो की आत्ता रिसेंटली एक किस्सा आहे की आपण जग कुठे चाललं आहे आणि अजून पायी हे कुठे चाललं. यांच्याकडे एक आशा वर्कर होती. तर ती आशा वर्कर, तिला मासिक पाळी होती, ती मासिक पाळीवर होती. त्याच्यामुळे ती आणि 5 दिवसाची कुर्माघरात पण ती होती. पण त्यांच्याकडे त्यांचा निरोप आला की त्यांचे CS जे आहे त्यांचा दौरा त्यांच्या गावामध्ये आहे, म्हणजे अधिकाऱ्याचा. म्हणजे डॉक्टर्सचा दौरा त्यांचा झाला. तर ते आले CS. आता ते आल्यामुळे तिला जाणं भागच होतं. म्हणून ती THO, CS सगळे आले, तर तिला उपस्थित राहणं गरजेचं होतं कारण ती आशा वर्कर होती. तर ती आली. आता ती मासिक पाळीवर होती, पण काय करणार, नोकरी आहे शेवटी, करावं लागेल. ती आली ती दूरच होतीच. ती सगळ्या गोष्टी त्यांना सांगत होती, हे करत. असं सगळं करत असताना तिचा हात जो असतो, कोपरा जो असतो, तो चुकून एका घराच्या याला लागून गेला, म्हणजे दरवाजाला, या सगळ्या गडबडीमध्ये. आणि ती गोष्ट त्यांनी बघितली त्या गावकऱ्यांनी. म्हणजे छूअछूत जे आपण म्हणतो ते म्हणजे लागला तिचा लागला. म्हणजे किंवा मासिक पाळी असलेल्या त्याला हात लावायचा नाही, त्याला ते वर्जित असतं. तर ते हात तिचा लागून गेला आणि ती गोष्ट गावकऱ्यांनी बघितली. सगळं होऊ दिलं, सगळं झालं. म्हणजे ते आले, डॉक्टर्स आले, सगळे गेले, निघून गेले. त्याच्यानंतर त्यांची गावपंचायत बसली. त्यांना त्या बाईला आरोपीमध्ये उभं केलं आणि सगळे बाकीचे, किंवा तुम्ही हे चुकीचं केलं, अशा याच्यात हे चालत नाही, आपण तुम्ही का केलं. आणि मग तिला सजा सुनावली की संपूर्ण गावाला एक बकऱ्याचं जेवण द्यायचं. म्हणजे नुसतं टच झाल्यानंतर या सगळ्यानंतर तिला ती शिक्षा आणि तिला करावंच लागली. कारण मग गावात राहायचं आहे, कारण असं समजा केलं नाही तर मग बहिष्कृत केलं जातं, काढलं जातं. या आजही या प्रथा चालू आहे. म्हणजे मी सांगतो ना, आम्ही मागासलेलं आपण जे म्हणतो ते आहे. प्रथेमुळे काही ज्या प्रथा त्यांच्या ज्या आहे त्याच्यामध्ये मागासले पण आहे, अजूनही त्या गोष्टी करतात ते. म्हणजे आम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टी करत असताना मासिक पाळीच्या लोकांना ते काहीच वापरायचे नाही.
तर म्हणून पॅड्सची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला की बा पॅड्स वापरले पाहिजे. मग आम्ही पॅड्स देण्याचा प्रयत्न केला. म्हटलं हे पण पोल्युशन होईल, म्हणून मग आम्ही आमच्याकडे ज्या डॉक्टर्स होत्या त्यांनी एक शोधलं की बा घरगुती पॅड्स तयार करायचे, म्हणजे जे वॉशेबल राहील आणि ते करायचं. ते जेव्हा आम्ही चालू केलं तर खूप लोकांनी आम्हाला विरोध केला की त्यांनी सांगितलं की या सगळ्या पद्धती इथे चालणार नाही, तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही तुमचं काम करा, पण या पद्धती. आम्ही त्यांना समजवलं की नाही असं नाही. हायजीनचं वगैरे. की काही लोकांना सांगितलं की नाही हे वापरणं गरजेचं आहे, याच्यासाठी आवश्यक आहे, याच्यामुळे खूप साऱ्या व्याध्या होतात. मग तुम्ही समजा याच्यात वापर केला नाही आणि सगळ्या गोष्टी योग्यरित्या केल्या नाही तर तुम्हाला पुढे त्रास होईल. मग हळूहळू आम्ही पहिले विद्यार्थिनींना समजून सांगितलं की विद्यार्थिनी कसं असतं, त्या शिक्षित असतात, शाळेत जातात, त्यांना मग समज असते त्यांच्या थोडी. आयांना समजून सांगितलं. आणि मग ते समजून सांगताना मग ज्या म्हाताऱ्या बाया होत्या त्या थोड्याशा काही, मग जे काही लोक होते ज्यांना वाटायचं नाही की बा हे झालं नाही पाहिजे, मग ते लोक विरोध करायचे. पण असं मग जेव्हा आपण समजून सांगतो त्यांना आणि आम्हाला आमची भाषेमध्ये नाही समजून सांगतं तर आम्ही दुसऱ्या व्यक्तीला समजून सांगायचं, तो त्यांच्या भाषेमध्ये समजून सांगायचं की बा हे किती योग्य आहे, करणे गरजेचं आहे, काळ कुठे चाललेला आहे, आपण कुठे आहे. मग ते थोडं थोडं हळूहळू समजायला लागलं आणि मग ते हळूहळू त्याचा वापर पण व्हायला. आता नक्षली क्षेत्रात बरीच लोक आत्मसमर्पण करतात कारण गव्हर्नमेंटनी खूप काही त्यांना सुविधा दिल्या आहेत किंवा आणि सांगतातही आहे गव्हर्नमेंट. आता रिसेंटची म्हटलं तर अमित शहांनी म्हटलंच आहे की 31 मार्चपर्यंत 2026पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे संपून जाईल. आत्मसमर्पण करतात आहे तर त्याच्यात असा काही किस्सा आहे कोणी, कारण महिला पण त्याच्यामध्ये बऱ्याच आहेत नक्षलीमध्ये समाविष्ट झालेल्या. तर आता जसं तुम्ही मासिक पाळीचं हे सांगितलं तर काही याच्यात मग आता मी अभ्यास करत असताना पण म्हटलं की त्या महिला इतका त्यांना त्रास व्हायचा की 25 किलो त्यांचं काय ती पिट्टू बॅग असते आणि ते घेऊन जाणं, खायला व्यवस्थित नाही आणि या सगळ्या गोष्टी. तर ज्या आत्मसमर्पण केलेल्या आहे असं कोणी तुमच्यासमोर तुमच्या त्या गावात जिथे तुम्ही काम करता तर असं जाणवलं आहे की त्यांनी मग परत नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हमला केलेला आहे वगैरे? हां, बरेचदा अशा म्हणजे अशा खूपशा प्रथा आहे की कसं असतं की खूप लोक काही कारणास्तव घरी काही झालेलं आहे म्हणून मग नक्षलवादात गेलेले आहे. नक्षल्यांनी त्यांना म्हटलं की बा आम्हाला इथपर्यंत सोडून दे आणि मग त्यांना सांगतात की मला सोडून दिलं आता पोलीस तुला पकडेल. मग ते समाविष्ट झाले. काही लोकांचं प्रेम प्रकरणं राहायचे की त्यांना लग्न करायचं राहतं पण काही विरोध असेल, काही गोष्टी असेल, मग ते जोडपं पळून जायचं, मग कुठे जाणार, मग ते नक्षल्यामध्ये समाविष्ट झाले. मग असे जे लोक असायचे की तिथे जेव्हा त्यांना मग सगळ्या गोष्टी राहायच्या, सगळे चॅलेंजेस राहायचे, मग तिथे लग्न झालं आहे, मग पोरं आहे, मग त्यांना असं वाटायचं की अरे ही चकमक झाली, काय झालं, आपण मारल्या दो, मग ते सरेंडर व्हायचे की ते वापस सरेंडर. हां, असा कुठला किस्सा आहे तो? हो, सरेंडर व्हायचे. मग ते सरेंडर या पद्धतीने होऊन जायचे. कारण सरेंडर झाल्यानंतर कसं आहे त्यांना काही गव्हर्नमेंटच्या सवलती पण मिळायच्या, सगळ्या गोष्टी व्हायच्या. तर हे सगळं होतं. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की एवढं म्हणतात की नक्षलवाद खूप चांगला आहे, बरेचसे लोक म्हणतात, आजही म्हणतात की नक्षली आदिवासींच्या हितासाठी काम करतात. आदिवासी म्हणत असतील की चांगलं आहे? नाही, आदिवासी नाही, शहरातलेही बरेचसे लोक म्हणतात नक्षलवाद चांगला आहे म्हणून. कारण ते त्यांच्या आयडिओलॉजीला फॉलो करतात. त्यांना असं वाटतं की बा हे सरकार तिथे पोहोचू शकत नाही, करू शकत नाही, पण ते मुख्य त्यांचे जे विचार आहे ते. तुम्हाला मी सांगतो की नक्षल्यांमध्ये महिलांबाबत असं त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याच लिखाणामध्ये त्यांचे जे मासिक हे ते सगळे निघतात त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की महिला ही कोणाची मिल्कियत नाही. म्हणजे एखाद्याचं लग्न झालं असेल एखाद्या बाईचं एखाद्या पुरुषासोबत तर ती त्याची बायको आहे, पण तिचा पण विचार आहे. तिला असं वाटलं की दुसऱ्या व्यक्तीसोबत राहावं तर ती राहू शकते, ती तिसऱ्या व्यक्तीसोबत पण राहू शकते. ती काही अशी कोणाची बांधलेली मिल्कियत नाही. अशा सगळ्या पद्धतीचं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये शोषण आणि ते लोकांना चांगलं वाटतं की हां, म्हणजे असे सगळं हे लोकांना माहीत नाही ना, या सगळ्या गोष्टी घडतात. आता ह्या मी तुम्हाला सांगतो काही वर्षापूर्वी 3 मुली पळून गेल्या, म्हणजे नक्षल्यांनीच नेल्या होत्या त्यांना. आम्ही त्याचा खूप विरोध केला, सगळ्या गोष्टी झाल्या. किती वर्षाच्या होत्या त्या? एक 12 वर्षाची होती, एक 14 वर्षाची आणि एक 13 वर्षाची पोरगी होती. तर त्याच्यातली एक पोरगी काही म्हणजे वर्षभराच्या जवळपास असेल, ती पळून आली. स्वतः पळून आली की ती गेली तर होती राजी खुशीने, का ते घेऊन गेले होते त्यांना, पण ती पळून आली. जेव्हा तिला विचारलं की काय झालं तर तिने सांगितलं की माझे 2 अबॉर्शन झाले. मला सांगा 13 वर्षाची मुलगी, तिचे 2 अबॉर्शन होत आहे त्या कालावधीत. म्हणजे कशा पद्धतीने वागणूक असेल, म्हणजे नक्षल कशा पद्धतीने वापर करत असेल.
तर असा सगळा व्यभिचार म्हणजे जे काही आहे आपला पॉडकास्ट घ्यायच्या आधी मी थोडासा न्यूज म्हणा किंवा थोडासा अभ्यास रिसर्च केला, तेव्हा काही पत्रकारांनी सांगितलं आहे की त्यांचं जे जोडपं वगैरे असतात तर ते त्यांची नसबंदी करून टाकतात, की त्यांचा परिवार वाढावा नको, आणि ते नक्षली त्या गुटमध्ये जोडलेले असतात आणि ते आपली भरकंटी करत असतात, तर ते नसबंदीच करून टाकतात ते लोक. असंही आहे हो, ना. बऱ्याचशा गोष्टी करतात ते, सगळ्या गोष्टीला पाबंदी करतात. त्यांना ते आपल्या ह्याला सोडून नाही गेले पाहिजे याच्यासाठी त्यांना खूप साऱ्या गोष्टी बांधून ठेवल्या जातात. बरं, यांच्याकडे एवढे शस्त्र, एवढ्या बंदुका ह्या सगळ्या मिळतात, तर ते कुठून पुरवत असतील त्यांना काही? ही कशी आहे, ही लढाई या आपल्या देशात असली तरी याला पाठिंबा बाहेरच्या देशांचा पण आहे. म्हणजे ही जी विचार प्रणाली आहे ही चायनाची आहे, आणि यांची जे आयडिओलॉजिस्ट आहे हे पूर्ण जगभर पसरलेले आहे, आणि जगभर पसरल्यामुळे यांचं मोठं नेटवर्क आहे. आणि हे मोठं नेटवर्क असल्यामुळे यांचं मुख्य काम काय आहे, खंडणी वसूल करणे. मोठे मोठे जे कंपनीज असेल त्यांच्याकडून खंडणी घेणे, त्या पैशाने मग शस्त्र खरेदी करणे. तुम्हाला माहीत नसेल, मी तुम्हाला सांगतो की हे लोक आदिवासींतून पण घेतात पैसा. आता हे आदिवासींकडनं? हो, आदिवासीकडून जे तेंदूपत्ताचं काम होतं, तेंदूपत्ता मोठ्या प्रमाणात तिथे राहतो, जंगलामध्ये तेंदूपत्त्याचं काम होतं. म्हणजे तेंदूपत्ताचं काम करण्यासाठी जो ठेकेदार होतो त्याच्याकडून पैसे घेतात. बांबूचं काम करणारा, बांबू त्याला काढायचं असेल कंपनीला तर त्यांच्याकडून पैसा घेतात. तो पैसा पुन्हा हे जे लोक काम करतात आदिवासी तेंदूपत्त्यामध्ये, तर यांना जी मजुरी मिळते त्यातली एक मजुरी त्यांना द्यावं लागतं. प्रत्येक घरून एक मजुरी द्या. आता मला सांगा, एका गावामध्ये 100 लोक काम करत असेल तर 500 रुपयेप्रमाणे 100 लोकांची मजुरी त्यांना द्यावं लागतं. असं सगळं द्यावं लागतं. हे कोणा लोकांना माहीतच नाही किंवा हे लोक यांच्याजवळून पण वसुली करतात. म्हणजे ठेकेदारांकडून घेतात, इंडस्ट्रीयलकडून मग घेतात. ही लोक त्यांना पण मदत करतात असं आहे? मदत करतात म्हणजे कशावर? दहशतीमुळे. दहशत किती प्रचंड असतं. म्हणजे त्या दहशतीचं सांगतो मी तुम्हाला, की एखाद्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीने समजा गुन्हा केला असेल, त्यांना असं वाटतं की यांनी गुन्हा केलेला आहे, यांच्या विचारांच्या विरुद्ध हा गेला असेल तर त्याला पकडून आणतात. 10 गावातले लोक जमा करतात. 10 गावातले लोक एकत्र जमा केले की त्यांना जमा झाले की त्याला आणतात आणि त्यांना सांगते की हा जनताना सरकारचा आदेश आहे, यांनी जनताना सरकारच्या विरोधात काम केलेलं आहे. जनताना सरकार म्हणजे त्यांची जी नक्षलची सरकार म्हणजे जनताना सरकार. म्हणजे ज्यांचं आयडिओलॉजी जे आहे की लाल किल्ले पे लाल निशान, म्हणजे त्यांना लाल किल्ल्यावर लाल निशान आपलं करायचं आहे, आणि इकडे सांगायचं एक आणि उद्दिष्ट ठेवायचं लाल किल्ले पे लाल निशान, म्हणजे त्यांचं जे लाल निशाण आहे ते. आणि त्या व्यक्तीला गावात आणायचं. गावात आणल्यानंतर 10 गावातले लोक आजूबाजूचे सगळे बोलवायचे. दहशत एवढी राहायची की सगळ्यांना बोलवलं की सगळे जायचे. बैठक रात्री नाही गेलं तर अजून आपल्याला नाही गेलं तर तो शिक्षा म्हणून मग ते जायचे. आणि ते गेलं की त्या व्यक्तीला मग त्याला मारायचं कसं, त्यांना मारायचं आहे त्याला. मग त्या सगळ्या गावकऱ्यांसमोर पहिले त्याचा कान कापला जाईल, मग त्याचं हात कापला जाईल, मग त्याला खाली मारलं जाईल. खरंच हे करतात? असं करतात. मारलेलं आहे बऱ्याचशा लोकांना, त्याचे वेगळे केलेले आहे धड. आणि मग त्याच्यानंतर एवढा मोठा गोटा घ्यायचा आणि तो त्याच्या डोक्यात टाकायचा. इतकं विचित्र. आणि सगळ्या देखत हे सगळ्या देखत. आणि मग सगळ्यांना सांगायचं की अरे हे बघा, तुमची अवस्था अशीच, तुम्ही जर का जनताना सरकारच्या विरोधात गेले तर तुमची पण अशीच अवस्था होईल. मग मला सांगा, एवढं सगळं बघितल्यानंतर कोण व्यक्ती त्यांच्या विरोधात जाईल? नाही राहणार. त्यांना तिथे राहायचं आहे, सर्व्हाइव्ह करायचं आहे, तर जगायचं आहे. मग ही त्याच्यामुळे प्रचंड दहशत. म्हणजे त्यांनी म्हटलं की हे करा तर ते करणार, त्यांनी म्हटलं हे करू नका, नाही करणार. असं सगळं. म्हणजे एका व्यक्तीचं तर आमचे परिचितच आहे की ते गावामध्ये होते, ते पण चांगलं काम करू इच्छित होते. तर त्यांना जेव्हा मारलं, म्हणजे ते आणि त्याच्या साळ्याला असं दोघांना घेऊन गेले, आणि वसंत गावडे म्हणून त्याचं नाव होतं, तो त्याला घेऊन गेले. तो तिथे गेलं, तिथे त्याची बायको पण तिथे सोबत होती. त्याच्यानंतर त्यांचे गळे कापले आणि ते गळे कापून काय केलं असेल, त्याचं जे रक्त आहे त्या बाटलीत जमा केलं. आणि इतकं विचित्र सांगतो ना आपल्याला ऐकायला, आणि ते इतकं विचित्र असं ते रक्त जमा केलं. आणि ते त्यांचं स्मारक होतं, त्याला तुम्ही हे रंगवा. हे कोणाला सांगितलं? त्याच्या बायकोला सांगितलं. बापरे, इतकं भयंकर. का तर तू हे समजा केलं नाही तर तुझा जो मुलगा आहे, मुलगी आहे, त्याला आम्ही मारून टाकू. आणि हे करावं लागलं, केलेलं आहे. आजही ती व्यक्ती जेव्हा ती आहे माझ्यासोबत आहे, ती आजही माझ्यासोबत काम करते ती, तर तिला जसं विचारलं तर ती या सगळ्या गोष्टी असं इतकं विचित्र, इतकी प्रचंड.
म्हणजे इतकी क्रूरता, आणि या क्रूरतेच्या भरोशावरच त्यांनी हे सगळं काम केलं. पण आता ह्या लोकांचं जल, जंगल आणि जमीन हा यांचा उद्देश होता. मग आदिवासीला हेच वाटायचं की नक्षली आपल्यासाठी काम करत आहे. पण तरीही असं झाल्यावर मग त्यांना थोडं थोडं वाटत म्हणजे आता तर ते अवेअर झाले असतील ना की नाही, हे नक्षली म्हणजे म्हणजे यांना दूरच केलं पाहिजे. आता आदिवासींना एवढी समज तर आलीच असेल. नाही, आली आहे ना समज, त्यांना आलेली आहे. पण जिथे अजूनही त्यांची दहशत आहे, त्यांना जिथे भीती आहे तिथे लोक नाही. पण इतर ठिकाणी आता लोक उठाव करतात. म्हणजे आता जी मागे एका गावामध्ये त्यांना पूल पाहिजे होता, मग त्या पुलासाठी त्यांनी आंदोलन केलं. पहिले पुलासाठी जेव्हा ते गेले होते लोक, की बा आम्हाला आमच्या गावामध्ये पूल पाहिजे आहे, कारण कसं असतं की काही करायचं असेल तर अंदरच्याला थोडं विचारून घ्यावं लागते, कारण त्यांचा विरोध असेल आणि त्यांच्या विरोधात काम करणं म्हणजे चुकीचं राहतं. म्हणून मग ते त्यांनी विचारलं असेल. मग मी त्यांना समजून सांगितलं की अरे तुम्ही किती दिवसपर्यंत असं काम करत राहणार, असं काय करणार. दादा लोक तुम्हाला तिथे दादा लोक म्हणतात नक्षल्यांना. बरं. हां, म्हटलं दादा लोक तुमचं काय भलं करताय, तुमच्या पोरांसाठी काय करताय, तुम्हाला येणाऱ्या समस्येसाठी काही केलं आहे का. दादा लोकांमुळे तुमच्या गावात पूल झाले नाही, तुमच्या गावात रस्ता झाले नाही, तुमच्या गावात आरोग्य सेंटर झाले नाही, मग तुम्ही करा. मग ते त्यांना समजलं की नाही बा आता काही नक्षल्यांचं हे नाही, जे होईल ते होईल. मग त्यांनी विरोध केला. मग म्हणजे की बा पूल बांधण्यासाठी आंदोलन केलं. मग मी पण सोबत होतो. मग गव्हर्नमेंटचं काय काय पाठिंबा त्यांना मिळतो आहे म्हणजे नक्षल्यांच्या विरोधात? आदिवासी या सगळ्या गोष्टींपासनं म्हणजे त्यांना नक्षली आपले नाही आहेत, म्हणजे आपल्या हिताचं काहीच करत नाही आहेत. आणि आदिवासींसाठी गव्हर्नमेंट काय काय सुविधा किंवा काय काय करतात ते सांगू शकता? खूप साऱ्या गोष्टी करतात. सरकार एवढं करतं, मोठं पॅकेज त्या जिल्ह्यासाठी असतं, सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. पण या नक्षल्यांच्या भीतीमुळे हे जे बाकी अधिकारी असतात, कर्मचारी असतात, ते करत नाही, जात नाही, तिथे रस्ता बांधत नाही, तिथे आरोग्याशी रिलेटेड, कारण बरेचसे लोक जात नाही. आपल्याकडे बघितलं असेल की कोणाला पनिशमेंट असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये पनिशमेंट द्यायची असेल तर त्याची बदली कुठे, तर गडचिरोली जिल्ह्यात. मग ते बदली केली जातात, पनिशमेंट म्हणून पाठवतात. हां, मी हे विचारणारच होती. पनिशमेंट पोस्टिंग असं नाव आहे त्याला. पनिशमेंट पोस्टिंग असतं, है ना. ते काय आहे? पनिशमेंट पोस्टिंग म्हणजे कसं आहे की तिथे सगळ्या गोष्टींचा अभाव असतो. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी नाही आहे तिथे, नेटवर्क नाही आहे तिथे, तुमचा टीव्ही दिसत नाही, तुमचा मोबाईल काम करत नाही, तिथे जाण्यासाठी रस्ते नाही आहे, तिथे सगळ्या सुविधा नाही आहे. तर मग अशा ठिकाणी एखाद्याचं पोस्टिंग होतं गव्हर्नमेंटचं, मग तिथे गेल्यानंतर तो काय काम करणार. तो पहिलेच पनिशमेंटवर आला नसतो आणि पुढे त्याला काम कर म्हटलं म्हणजे मुद्दाम त्याला दिलेली ही पोस्टिंग असतं. पण जे काम करणारी असतात त्यांना नाही. जे काम करत नाही, ज्यांनी काहीतरी चुका केल्या असेल, जो ऐकत नसेल सरकारचं, तर मग त्याचं पोस्टिंग कुठे, तर भामरागड, असे इंटरियल भागात, एटापल्ली भागात, म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्याचं पोस्टिंग केलं जातं. बस्तरमध्ये सुद्धा तुम्ही काम केलंय? छत्तीसगडचा एरिया मला वाटतं तो ना बस्तर. तिथली काय परिस्थिती आहे? तिथली याच्यापेक्षा भयंकर, म्हणजे आपल्याकडे तरी कमी आहे, त्या भागांमध्ये तर ते तर बिलकुल, बस्तर म्हणजे माहेरघरच आहे नक्षल्यांचं. त्यांच्या विचारसरणीचे लोक, त्यांच्यासोबत काम करणारे लोक मोठ्या प्रमाणात, आणि खूप प्रचंड दहशत. असं आम्ही त्या बिजापूर जिल्ह्यामध्ये काम करायचं, तर असं तिथे पण दिसायचं की बा तिथे लोकांकडे जेव्हा गेलो आम्ही तर लोक प्रतिसाद द्यायचे नाही. कोणाला काही विचारलं की ते पळून जायचे. एक तर त्यांना भाषा समजायची नाही आणि नंतर ते पळून जायचे. पळून काय बरं, तर कुठे गेला तर जंगलात पळून गेला आणि आपण विचारतच राहायचं. तर तिथे पण कठीण, तिथे तर प्रचंड दहशत. म्हणजे तिथे जागोजागी बॉम्ब लावलेले आहे, ID लावलेले आहे पोलिसांसाठी, म्हणजे रस्त्यावरून जाणं कठीण आहे. समजा एखादी गाडी गेली, ब्लास्ट होऊ शकतं. अशा सगळ्या घटना तिथे होतात. त्याच्यामुळे या आपल्या भागापेक्षा तिथे मोठ्या प्रमाणात होतं. पण आता ज्या मधल्या काळामध्ये तिच्या सरकारने मोठं इनिशिएटिव्ह घेतलं की खूप साऱ्या प्रचंड प्रमाणामध्ये अभियान राबवले आणि पोलिसांनी खूप चांगली कामगिरी तिथे केली. त्या पद्धतीने जसं आपल्या महाराष्ट्रात केली तशाच पद्धती तिकडे पण केली. त्याच्यामुळे तिथे आता जे आहे त्यांचे खूप लोक मारल्या गेले आणि मारल्या गेल्यामुळे खूप लोक सरेंडर झाले. तर ते आता थोडंसं कंट्रोलमध्ये आहे. तर आता सरेंडर झाल्यापैकी आत्ता रिसेंटची जे 17 जून 2025ची गोष्ट आहे की दिनेश मोडिया नावाचा एक इसम, म्हणजे तो नक्षलमध्ये होता आणि त्यांनी आत्मसमर्पण केलं. बिजापूरमध्ये, बस्तरमधलं जे गाव आहे बिजापूर, तिथे त्याला मारण्यात आलं आणि त्याच्यासोबत 10 शाळेकरी मुलांना नेलं. त्या अवघ्या 12-13 वर्षाचे ती मुलं होते आणि त्यांना फासावर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की हा जो पुढियामी होता हा सरेंडर झाला होता. मग त्याच्या परिवाराला जे लोक होते तर त्या गावामध्ये हे लोक आले
आणि त्यांनी 3 लोकांना मारलं. आता मारलंही तर कोणाला, एक 39 वर्षाचा एक आहे, एक 18 वर्षाचा आहे आणि एक 10 वर्षाचा पोरगा आहे. मला सांगा पण त्या 10 वर्षाच्या मुलांनी काय केलं? काय केलं तेच तर समजत नाही. किंवा एकीकडे आपण सांगायचं आदिवासींच्या हितासाठी काम करायचं आणि 10 वर्षाच्या मुलाला मारायचं. पहिले त्याला खूप मारलं बेदम आणि मग त्याचा गळा आवळून त्याला मारण्यात आला. असं नुसतं त्या तिघांना तर मारलं. त्याच्यानंतर काही लोकांना घेऊन गेले जंगलामध्ये, त्याच्यामध्ये पण लहान मुलं होते, त्यांना पण बेदम पिटलं. काही लोकांना पहिले सोडलं, त्यांना काही लोकांना दुसऱ्या दिवशी सोडलं. म्हणजे आता हे आपलं नक्षलवाद संपत चाललेला आहे याची भीती तर त्यांना वाटत नाही आहे, त्यामुळे ते अजून दहशत निर्माण करावे म्हणून आत्मसमर्पण करू नये. कारण आता काही गोष्टी जिथे महिला पण नक्षली आहेत त्या जेव्हा येतात किंवा त्यांना आता सरकारने म्हटलं आहे की तुम्हाला आम्ही घर देऊ, नोकरी देऊ, गव्हर्मेंट जॉब मिळतो तेही, तर त्यामुळे तेही आता लालचेनी म्हणा किंवा 5-5 लाख देऊ हे आहे, त्या लालचेनीसुद्धा ते आत्मसमर्पण करत आहे. तर आपली सरकार असं करते आहे की ज्यांना त्यांचा एरिया माहिती आहे त्या एरियामध्ये यांना सरकारी नोकरी, पोलीसमध्ये, कमांडोजमध्ये जे काही टाकलं आहे आणि जेव्हा त्यांच्यावर हल्ले करायचे आहे तेव्हा हे जे आत्मसमर्पण केलेले लोक आहेत त्यांनाच पुढे करायचं. म्हणजे त्यांचा एरिया जेव्हा माहीत आहे, जिथे जिथे त्यांचं स्थापत्य आहे, तिथे तिथे त्यांचा ठिकावा आहे, तिथे त्यांचा तो एरिया तर ह्या लोकांना माहिती आहे, तर मग पकडले गेले किंवा त्यांच्याकडनं जरी गोळा झाला तर आधी ते मरतील. तर याच्यात सरकारची नीती आहे असं वाटतं का? नाही, सरकारची नीती म्हणजे कसं आहे, सरकार तर म्हणते की बा यांनी असं काही करू नये, शस्त्र खाली ठेवावे, आमच्याकडे यावं आणि शांततापूर्वक मार्गाने काम करावं. कारण असं असतं की एक ते येत असेल तर चांगलं होतं, कारण याच्यामध्ये आदिवासींचंच म्हणजे हानी आदिवासींचीच होते. नक्षलमध्ये पण आदिवासी आहे आणि इकडेही आदिवासीच आहे आणि याच्यामध्ये मरणारा कोण आहे? आदिवासी. मग हे असं करताना सरेंडर जे होतात तर त्यांच्याकडून ती माहिती पण घेतात की बा कुठे यांचे ठिकाणे आहे, काय आहे ते दाखवतात. मग अशा याच्यात चकमक जेव्हा होते तर तेव्हा अशा गोष्टी होतात की त्यांना पुढे करत नाही पण त्यांच्याकडून माहिती घेतात आणि पुढेही पोलीसच असते. जसं आता मी दिनेश मोडी याचं जे नाव घेतलं, त्यांच्या गावात आता त्यांना 10 महिने त्या गावातनं बाहेर जायचं नाही असं त्यांना ताकीद दिलेली आहे नक्षलवाद्यांनी. हो, त्यांनी ताकीद दिली राहते, सगळ्या गोष्टी असतात. यांचीही लोक सरेंडर होतात, असं काही हे नाही, पण ते सांगून सरेंडर होणे आणि हे जाणे. आत्ता तुम्ही जसं म्हटलं की बा प्रचंड दहशत, बा सरेंडर होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. त्याचं कारण कसं आहे की सरेंडर होत आहे, मग कुठेतरी त्याची दहशत असावी म्हणून मग ते पोडियामनला मारण्यात आलं. पोडियामनला मारताना त्या लहान मुलांना पण मारण्यात आलं की बा एवढं की बा तुम्ही सरेंडर कराल तर मग असं मारल्या जाईल, ती दहशत बसावी म्हणून हे असा प्रकार. मी तुम्हाला सांगतो की हिडमा म्हणून यांचा कमांडर एक व्यक्ती आहे, म्हणजे मेन हिडमा मास्टर माइंड तो त्याचं गाव होतं पूर्वती. त्याच्या गावामध्ये मी मागे गेलो होतो. बरं. तर तिथे काय झालं की 3 लोकांची हत्या झाली. 3 लोकांची हत्या कशी झाली? एक महिला होती, ती प्रेग्नेंट होती. प्रेग्नेंट असल्यामुळे तिचा डिलिव्हरीचा वेळ आला होता, तर तिला बाहेर जायचं होतं. ते गाव म्हणजे थोडंसं जे शहरापासून आहे थोडंसं अंदर इंटरियरलाच आहे, रस्ता नाही आहे, ओळ आहे, पाणी. तर तिला जायचं होतं. मग ती इकडे तिकडे तिचा नवऱ्याने मदत मागितली, कोणी दिली नाही, म्हणून तो पोलीस स्टेशनला गेला. पोलीस खूप चांगलं काम करतं, म्हणजे पोलिसांबद्दल आपण काहीच म्हणू शकत नाही, इतकं चांगलं काम, सगळ्या गोष्टीला मदत करतात. म्हणजे तुम्ही विचार नाही, पोलीस शिकवण्याचं काम सुद्धा करतात, शाळेतल्या मुलांना शिकवण्याचं काम, त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम. सगळ्यांना वाटतं की नक्षलवाद संपलाच पाहिजे आणि ते खरंच इतकं चांगलं काम. म्हणजे छत्तीसगडमध्ये असो की महाराष्ट्रातले पोलीस असो, हे वेगळे, म्हणजे या भागात काम करणारे पोलीस एकदम वेगळे, की इतके सोशल ॲक्टिव्हिटी असतात ते की सगळं मदत करतात सगळ्या गोष्टी. तर तसाच तो मुलगा पोलीस स्टेशनला गेला. त्यांनी सांगितलं की बा असं सिच्युएशन आहे. पोलिसांनी त्यांना मदत केली. त्यांनी त्याला एक ट्रॅक्टर, कसं असतं की जसं नक्षलचं ऐकतात लोक तसं पोलिसांचं पण ऐकतात, कारण पोलिसांची पण एक प्रकारे रुबाब असतो, दहशत असते, तर त्यांचं ऐकतात. तर त्यांनी सांगितलं एक ट्रॅक्टर बोलवलं आणि ते सुविधा करून दिली. पण इतकं त्याचं नशीब खराब की त्याला खूप उशीर होऊन गेला त्या सगळ्या गोष्टीला, तिचा त्रास वाढतच गेला आणि जातानाच रस्त्यामध्ये ती मरण पावली. पण ती मरण पावली, ती गेली. पण हा जो आहे हा पोलीस स्टेशनला मदत मागायला गेला होता. त्यांना असं वाटलं की हा पोलिसांना मदत मागायला गेला, पोलिसांनी याला मदत केली, म्हणजे हा पोलिसांचा माणूस आहे. हे हिडम्या गुटला वाटलं, म्हणजे नक्षल्यांना वाटलं. तर त्यांनी 3ऱ्या दिवशी त्याची हत्या केली.
अरे ती हत्या झाली म्हणून त्याचा एक लहान भाऊ जो की 14 वर्षाचा होता, तो म्हणजे अशी घटना झाली, मग आता सगळं आहे म्हणून तो गावाला आला, शाळेचा ड्रेस घातला होता. मग तो आला आहे आणि तो शाळेचा ड्रेस घालून होता कारण तो शिकायला बाहेर होता, त्याच गावातला होता. हॉस्टेल्समध्ये असतात बरीच हां, मुलं. तो शिकायला बाहेर गेला होता. मग हे शिकतात म्हणजे डेव्हलपमेंटच्या मार्गाने जातात. मग हा आलेला आहे, त्याचाच भाऊ आहे, त्यालाही खूप बेदम मारहाण केली आणि त्याला पण मारलं. जीवे मारलं? जीवे मारलं. 3 लोकांची हत्या एक नुसत्या कारणाने. काय तर तो मदत मागायला गेला होता आणि अशी घटना घडली. तर असं सगळं असतं. या अशा दहशती ठेवतात म्हणजे कोणी पोलिसांजवळ जाऊ नये, पोलिसांना कोणी माहिती सांगू नये, पोलिसांचं समजा काम करत असेल म्हणजे इतकं प्रचंड असतं. म्हणजे तुम्हाला सांगतो की एखाद्या गावातल्या लोकांना समजा पोलिसांनी बोलवलं असेल तर तो एकटा नाही येत पोलीस स्टेशनला, पूर्ण गाव घेऊन येतो. कशासाठी? की मी एकटा नव्हतं गेलो. मी एकटा नाही, पूर्ण गाव गेला होता, सगळ्यांना बोलवलं होतं. तो समजा एकटा गेला तर तो पोलिसांचा खबरी म्हणून आहे आणि मग त्याची हत्या होणार. आता 21 मेला बसवराजू मारला गेला. गुंडेकोट नाव आहे ना त्या गावाचं. तोही हिडमाचाच. नाही, बसवराज जो आहे तो यांचा मेन होता, सेंट्रल कमिटीचा मेन होता. त्यांची जी कमिटी असते त्याचा मुख्य होता आणि तो मारला गेला. त्याच्यामध्ये यांनी पहिले खूप त्यांना घेराबंदी केली होती, पोलिसांनी एक अभियानच राबवलं होतं. मग त्याच्यात त्यांनी वाचलं पाहिजे बा म्हणून यांनी काय केलं की शस्त्रसंधी केली की बा आपण शांती करू. म्हणजे त्यांना ती पळवाट पाहिजे होती, पण सरकारने त्यांचं काही ऐकलं नाही. त्यांनी त्यांना घेरूनच ठेवलं आणि मग त्याच्यामध्ये एक दिवशी जी चकमक झाली त्याच्यामध्ये तो बसवराज मारला गेला. त्या बसवराजावर मोठं बक्षीस होतं आणि तो मास्टर माइंड होता, या सगळ्यांचा प्रमुख होता. तर त्याच्यामुळे ते मोठं यश होतं पोलिसांचं. आणि तो मारल्यामुळे मग यांच्यामध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली की अरे आपला प्रमुखच मारला गेला, म्हणून मग सरेंडरचं प्रमाण वाढलं. अच्छा, म्हणून वाढलेलं आहे. बरेच लोकांनी मग सरेंडर करायला सुरुवात केली की आता आपलं काही खैर नाही. कारण 21 मे नंतर बरेच, मी आताचे 17 जूनचं पण सांगितलं, बरेच लोकांनी सरेंडर केलेलं आणि खूप लोकांनी म्हणजे ती वाट सोडून बा या वाटेला कारण आपण मिळलं नाही. यांच्याकडल्या बऱ्याचशा मोठे मोठे कॅडर्सनी पण सरेंडर. असं कोणी आहे का ज्यांनी सरेंडर केलंय पण तो नक्षलमध्ये का बरं गेला, अशी एक गोष्ट एखादी असेल माहिती आहे? हा, बऱ्याचशा गोष्टी असतात. त्यांच्याशी बोलणं वगैरे तुमचं झालंय? काय कारण होतं तो नक्षलीमध्ये का बरं गेला? यांच्याकडे पहिले यांच्याकडे चेतना नाट्य मंडळी म्हणून राहायचं, नाच गाणं जे. मग ते गावात जायचे, गाणं करायचे, ज्याला आपण पथनाट्य वगैरे पथनाट्य सारखं नाही का, ते एंटरटेनमेंट सारखं करायचं. मग गावात गेलं की मग ते प्रवाह राहायचं, मग त्याच्यासोबत ते गेले की ते हौसकन मग त्यांना त्या प्रवाहात घेऊन जायचे. मग हौसकन त्याला सांगायचं, त्याचं ब्रेन वॉश करायचं की पा सरकार किती वाईट करत आहे, सरकारने असं केलेलं आहे, तुमच्या हिताचं काम करत नाही आहे, पा तुमच्याकडे रोड्स नाही आहे, लोक आज गाडीने फिरत आहे, तुमच्याकडे रोडच नाही तर तुम्ही गाडीने कसे फिराल, असं सगळं ब्रेन वॉश केलं जातं. आणि मग ते त्या प्रवाहामध्ये ब्रेन वॉश झाल्यानंतर ते लोक येतात. तर असे बरेचसे होते. काही लोकांचं कसं असते की आपसी काही झालं असेल, कुठेतरी त्याला काही झालं असेल, तो दुखावला गेला असेल पोलिसांकडून म्हणा सरकारकडून, मग ते लोक हेरायचे असे लोक आणि मग अशा लोकांना बरोबर ते घेऊन जायचं. तर असे ते जायचे. पण तेव्हा त्यांना तो जो जोश राहायचा ते जोशमध्ये चालले जायचे. काही लोकांना अट्रॅक्शन होतं या दबंगगिरीचं की बा तिथे गेल्यानंतर बंदूक मिळतं, आपल्याला हे म्हणजे छोट्या छोट्या मुलांजवळ पण ते राहायचं. मग ती जवळपासची पण खुन्नस त्या बंदुकीने काढायची. म्हणजे मग त्यांचं ते आपसी वाद असेल, कुठे काही भांडण झालं असेल, मग ते काढायसाठी मग कुठे तर नक्षलमध्ये भरती व्हायचं. मग नक्षलमध्ये गेलं की आपण याचा काटा काढू शकतो. असे बरेचसे उदाहरण आहे. म्हणजे इतकं आहे की लहान लहान मुलं. म्हणजे याच्यातली एक घटना तुम्हाला सांगतो की हे लोक काय करायचे की पहिले यांचे लोक मारले गेले की मानवाधिकारच्या नावाने त्याच्या आडून सगळं काम करायचं. एक घटना अशी होती की काही मुलींचं जे फायरिंग झालं होतं आणि त्या मुली ज्या होत्या त्या वरती झाडावर चढून फायर करत होत्या, म्हणजे झाडावर बसल्या होत्या आणि तिथून त्या फायर होत्या. त्या फायरमध्ये मग त्या मारल्या गेल्या. आता त्या मेल्या तर वरतीच ऑलरेडी राहणार आहे, तर त्या वरतीच टांगून होत्या अशा. आणि मग त्यांचं वय किती होतं तर 14 वर्षे, 15 वर्ष, 16 वर्ष अशा वर्षाच्या. आणि मग यांनी सांगितलं की बा यांनी पहा लहान मुलींना मारलं, मानवाधिकार आला तिथे की बाबा यांना लहान मुली. पण त्यांना ते माहीत नव्हतं की यांना 10व्या वर्षीच हे घेऊन जायचे, त्यांना ट्रेनिंग द्यायचे आणि मग अशा ह्याच्यात उतरवायचं. आणि मग अशा ह्याच्यात उतरवल्यानंतर कोणी विचारणं थोडी आहे की तुझं वय किती आहे किंवा तुला गोळी मारू का. तिथे तर तिकडून फायर येतं, इकडून फायर होणारच आहे. मग त्याच्यात तर मारलं जाणार आहे, इकडला मारलं जाईल नाही तर इकडलं मारलं जाईल. पण ते मेल्यानंतर त्याचं राजकारण करायचे हे लोक. मग यांचे जे सपोर्टर्स जे शहरामध्ये आहे ते मानवाधिकारच्या नावाने मग काम करायचे की बा यांनी 14 वर्षाच्या मुलीला मारलं
की जे की जायज नाही आहे. 16 वर्षाच्या मुलीला मारलं, त्या नाबालिका आहे त्यांना पण हे कोणी त्यांना विचारलं नाही की बा त्यांच्या हातात शस्त्र कोणी दिले. पोलिसांनी नाही दिले, सरकारने नाही दिले, या नक्षल्यांनी दिले. तर या अशा पद्धतीचं स्ट्रॅटेजी हे करायची. म्हणजे असं सगळं राजकारण करायचं की कशा पद्धतीने काम करायचं म्हणजे खूपच म्हणजे एकीकडे दाखवायचं अलग म्हणजे हत्ती के दात तेच की दिखाने के अलग खाने के अलग म्हणजे आणि त्यांची आयडियोलॉजी काय आहे की आम्ही आदिवासींच्या हिताचं काम करतोय. पण त्यांचा मेन उद्देश काय आहे, लाल किल्ले पे लाल निशान म्हणजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे, ज्या गोष्टी नाही झाल्या ते सांगणे, रेड कार्पेट. तर असं सगळं ते राहायचं. तर एक अशी जी पॉलिसी आहे त्या पद्धतीने करणे आणि ते काम करणे असं सगळं. आता या एरियामध्ये आपल्यामध्ये खनिज आणि लोह खूप आहे असं म्हणतात, त्यामुळे सरकार बरीच झाडं कापतात आहे, तिथे कारखाने पण चालू आहे. पण एकीकडे आपली सरकार म्हणते की आपल्याला ग्रीनरी ठेवायची आहे आणि एकीकडे झाडाची तोड हे चालले आहे. तर किती बरोबर वाटतं? कसं असते की काही गोष्टींचा प्रोपोगंडा केला जातो. आज मला सांगा तिथे लोह खनिज आहे, खनिज काढण्यासाठी काही झाडांची तर आहुती द्यावंच लागेल. पण त्याचं प्रमाण पण असतं. मग सरकार कसं आहे की जी झाडं तोडताना परवानगी देतात. परवानगी देत असताना त्यांना सांगतात की बा इतरत्र तुम्ही ते झाडं लावा आणि एक झाड तोडत असेल तर त्याच्या बदली त्यांना 50 झाडं लावा लागतात. पण ते लावतात का? लावतात ते झाडं. पण ते कसं असतं की काही राजकीय प्रेरित लोक म्हणा, विरोध असेल, त्या सगळ्या गोष्टी. आज मला सांगा, आज गडचिरोली जिल्ह्याची अशी स्थिती आहे, मी आता 2011 पासून ती बघत आहे, सातत्याने बघत आहे की बा इथे विकास झाला पाहिजे, या लोकांनी हे केलं पाहिजे. तर तिथे एक 10 कोटी पण म्हणजे 10 कोटीचे असे काही मोठे कारखाने नव्हते. आज लोहखनिजमुळे ती माइन्स आली, त्याच्यामुळे 35,000 करोड रुपयाचा कारखाना येतो. म्हणजे एक नाही सुरू झालं काम सुरू झालं आहे सगळं. म्हणजे आता 70% त्याचं काम सुरू झालं आहे, म्हणजे झालेलं आहे. आता तो चालू पण होईल काही दिवसामध्ये. मला सांगा 35,000 करोड, जिथे 10 करोड नाही होत आहे तिथे 35,000 करोड होत आहे. तर काही ना काही थोडंसं त्या गोष्टी राहणार. आणि जिथून जे सगळं माइन्स काढताय, ते खोदकाम जिथे होत आहे, ती जी पहाडी आहे त्या पहाडीला काही खूप असं घनदाट जंगल पण नव्हतं. मी बघितलेलं आहे ते, खूप जंगल नव्हतं. पण हे आदिवासी, कारण आदिवासींचा उदरनिर्वाहाचं एकच हे आहे की जमीन असणं आणि त्याच्यामध्ये ते आपली शेती करतात. जसं आता मला इथलं माहीत नाही, पण मी झारखंड एरियामध्ये CNT ॲक्ट एक म्हणून आहे. CNT म्हणजे छोटा नागपूर टेनेंट ॲक्ट. तर हा इंग्रजांच्या काळापासून लागलेला हा ॲक्ट आहे. त्या ॲक्टमध्ये कसं आहे की ते कुठल्या उद्योजकांना वगैरे आपली जमीन देऊ शकत नाही. आणि ती जमीन जर आपल्याला घ्यायची असेल, जर आपण विकत घ्यायचं म्हटलं की असतं ना की खूप, जसं आता आपल्या गावाच्या बाहेर काही जमिनी आहे, आता आपण बरीच लोक इन्व्हेस्टमेंट करतात घेऊ, पण तिथे तो ॲक्ट लागलेला आहे, तो अजूनही हटलेला नाही आहे. तर एका ठिकाणी हे आहे की आदिवासींना जर हा CNT ॲक्ट निघाला, कारण तो इंग्रजांचापासून चाललेला आहे ना, पण सरकारने जर तो ॲक्ट आता काढला तर त्या आदिवासींना पण उदरनिर्वाहासाठी अजून जागा मिळेल किंवा ते उद्योजकांना देऊ शकेल, ते विकू शकेल, त्याच्यामुळे त्यांचं पण संगोपन चांगलं होईल. हा एक मार्ग आहे. दुसरी गोष्ट की आता तुम्ही म्हणता की इकडे कारखान्यांसाठी त्यांनी जमीन दिला, तर ही तर जमीन म्हणजे आदिवासींचीच जमीन आहे. नाही, ही जमीन आदिवासींची नव्हती, ही सरकारची जमीन होती. ही सरकारची जमीन, सरकारी जमीन आहे, फॉरेस्ट लँड आहे ती, त्याच्यामुळे ती त्यांची नव्हती. आणि तिथे काही लोकांच्या जमिनी गेल्या नाही म्हणजे त्या. आणि इथे कसं आहे, एक पेसा ॲक्ट आहे. पेसा ॲक्टनुसार कसं आहे की त्यांचे राईट्स त्यांना दिलेले आहे. काय असतो तो पेसा ॲक्टनुसार कसं आहे की आदिवासींचं एक संरक्षण आहे त्याच्यामध्ये. त्यांना जंगलातला जो माल आहे तो त्यांनाच विकता येतो, त्यांनाच तोडता येतो, त्यांच्या ज्या शेती आहे त्यांनाच करता येतं. आणि त्यांचं ते बांधलेलं कम्युनिटी राहते सगळ्या गोष्टी. तर त्यांच्यामुळे त्याचा एक आहे सेंट्रलचाच कायदा, हा पेसा कायदा. तर हे सगळं असतं. आता जिथे जे लोहखनिज काढलं जातं ती जागा त्यांच्या जागा गेल्या नाही, उलट ते गेल्यामुळे म्हणजे तिथे जे आल्यामुळे रोजगाराची उपलब्धी झाली. आदिवासींना रोजगार मिळाला, आदिवासी लोकांना मिळाला. आज थोड्या काही लोकांना मिळाला, उद्या मोठ्या प्रमाणात जास्त लोकांना मिळेल आणि एक उद्योगधंदे झाले. आज मला सांगा, तिथे जे लोहखनिज काढत आहे, जिथे त्यांची म्हणजे CSR जो फंड होता गडचिरोली जिल्ह्याचा, एक 10 करोडच्या वरती नव्हता. आज त्यांचा CSR फंड 1200 करोड रुपयाचा. मला सांगा, आज 1200 करोडमध्ये ते किती विकास करू शकतात, सगळ्या गोष्टी करू शकतात. तर हे कशामुळे शक्य झालं की तिथून लोहखनिजमुळे झालं. आणि चांगलं ग्रेडिशनचं लोहखनिज आहे, ते आज न उद्या तर काढावंच लागलं असतं. ते संसाधनं आहे, ज्या सगळ्या गोष्टी आहे त्या गरजेच्या आहे, आवश्यक आहे.
ते करावं लागेल. पण त्याच्यामुळे असं की खूप असं हे झालं ते झालं असं नाही. ते त्याचा कसं प्रोपोगंडा केल्या जातात. हे प्रोपोगंडा करण्यामध्ये खूप माहीत असतात. म्हणजे नक्षल जे आहे ना, हे नक्षलच करत हे आहे नक्षलच propaganda. मोठ्या प्रमाणात त्यांचे जे बरं. अर्बन नक्षली जे असतात, हं. म्हणजे शहरामध्ये राहणारे जे अच्छा, नक्षली म्हणजे आजूबाजूला आपल्यामध्ये वावरत असतात वावरत ते असतात. लोक. बिलकुल बिलकुल आपल्यामध्ये वावरत असतात. आपल्याला सांगतात. एखादी घटना घडली नसेल ती दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि मग खबर म्हणजे तिकडे जंगलात तर पोचवायची. नक्षल आहेच, हां. पण शहरात पण आहे. बर. मग ते शहरात अशा पद्धतीने मग पेरतात लोकांना की बा तिथे असं झालं आहे. 1,00,000 वृक्षांची तोड झालेली आहे. मला सांगा, मी पण आजपासून पाहतोय जंगल तर तसंही कमी होत चाललेलं आहे. तेव्हा तर जंगल, आज ती कंपनी आली म्हणून आपण त्यांना म्हणतोय, पण ज्या भागामध्ये कंपनी नाही तिथे मग जंगल का कमी झाले? तर तिथे लोकांनी तोडले. कारण आदिवासींच्या गरजा वाढत गेल्या. पहिले त्यांना छोटीशा जागेमध्ये होत होतं, आता त्यांचे उदरनिर्वाहासाठी वाढलं, त्यांचं उदरनिर्वाहाचं वाढलं. तर त्याच्यामुळे त्यांनी पण आता मग जंगलं तोडून तिथे शेती करणं चालू केलं. या सगळ्या गोष्टी होत राहतात. मग आता त्यांना आपण मनाई नाही करू शकत ना, कारण शेती करणंही गरजेचं आहे. राष्ट्रपती ज्या आहेत द्रौपदी मुर्मू, त्या पण आदिवासी आहेत. तिथल्या लोकांपर्यंत पण विकास पोचला नाही. मग त्यांनी का म्हणून सरकारवर म्हणजे अपेक्षा ठेवावी किंवा ही सरकार आपली का करत नाही, हा पण एक प्रश्न त्यांच्या पुढे असेल. नाही, बऱ्याचशा गोष्टी असतात. सरकार करते असं सगळ्याच सरकार करत नाही. बऱ्याचशा ठिकाणी सरकार पण पोचत नाही. आता सरकारच्या कोण करते? सरकारच्या माध्यमातून लोक करतात. म्हणजे लोक मागणी करतात. मग काही ठिकाणी मागणी पण होत नाही. काही लोक मागणी करतात, पण मग सरकार म्हणतं की करायचं, तिथे अधिकारी करत नाही. कारण मग अधिकाऱ्यांना वाटते की काय करायचं आहे इथे, या लोकांना तर कळत नाही, हे अशिक्षित आहे. तर त्याच्यामुळे हा सगळा अभाव असतो, म्हणजे विकासाच्या बाबतीमध्ये. म्हणजे मी सांगतो ना, मी जेव्हा सरकारला म्हटलं, एक 4 गावांसाठी एक पूल मागितला आणि सरकारने म्हटलं तर मला 13 करोड रुपयाचा पूल सँक्शन करून दिला. 13 करोड रुपयाचा पूल दिला. पण तोही पूल आज झाला आहे, उभा झाला आहे, पण पूर्णत्वास गेला नाही. ते पूर्णत्वास नेण्याचं काम कोणाचं आहे? त्या अधिकाऱ्यांचं आहे, की ज्या डिपार्टमेंटचं तो पूल आहे, PWDचं, त्यांचं काम आहे. आम्ही सरकारला म्हणत आहे, सरकार त्यांना म्हणत आहे, पण ते करत नाही. हे ते अधिकारी म्हणजे भ्रष्टाचार आहेच असं म्हणायला हरकत नाही. आहेच. मध्यामध्ये खाणारी म्हणजे लोक आहेत. सरकारने जरी अप्रूव्ह केलं आहे. नाही, सरकारच काही काही ठिकाणी कसं असते, सरकार करण्याचा प्रयत्न करते. सरकारचं हे असतं की प्रत्येक लोकांपर्यंत काम केलं पाहिजे, काम झालं पाहिजे, विकास झाला पाहिजे, कारण त्यांचा अजेंडा असतं. मला सांगा, नक्षलवाद काय नुसतं बंदुकीच्या गोळीने संपणार आहे का? नाही. नक्षलवाद कशाने संपणार आहे? विकास केला पाहिजे. विकासामध्ये काय केलं पाहिजे? त्या लोकांना आरोग्य दिलं पाहिजे, त्यांना शिक्षण दिलं पाहिजे, है ना, त्यांच्या ज्या गरजा आहे त्या पूर्ण केल्या पाहिजे. तर असं सगळं केलं पाहिजे, तेव्हा कुठे त्या सगळ्या गोष्टी होऊ शकतं. पण हे सगळं करून कोण? हे अधिकारी लोक असतात, सरकारी अधिकारी लोक काम करत नाही. त्यांना त्यांच्याबद्दल काही आस्था नसते किंवा हे झालंच पाहिजे, नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे हे सगळं विकासाचं रड करतात आणि मग त्याचे आरोप कोणावर होतात? सरकारवर होतात. आणि मग अर्बन नक्षली आहेच सांगायला, बोंबलायला की बा हे बा यांनी केलं नाही, त्याच्यामुळे हे सगळं झालं. पण हे नाही सांगत की बा हे किती अत्याचार करतात, कशा पद्धतीने अत्याचार करतात, यांचा अजेंडा काय आहे, यांचा छुपा अजेंडा काय, हे सांगण्याचा प्रयत्न ते करत. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता तिथे विकास झालेला आहे बऱ्यापैकी? बऱ्याच ठिकाणी. म्हणजे मी जेव्हा पाहिलं, जेव्हा काहीच बस्तरमध्ये सुद्धा, बस्तरमध्ये पण तुम्ही गावागावात जाल तर तुम्हाला सिमेंटचे रस्ते, चांगले रस्ते आपले या महाराष्ट्रामध्ये भामरागडच्या शेवटल्या टोकामध्ये, म्हणजे जे शेवटलं टोक आहे महाराष्ट्राचं, लाहेरी, त्या भागात कामं झालेली आहे. विकासाची कामं सरकारने केले. चांगला रोड आहे, एकदम मस्त बिलकुल. आणि पुलांचे कामं चालू आहे, पुलं बांधणं चालू आहे, तो रस्ता पुढे नेण्याचं काम चालू आहे. भामरागडला कशी परिस्थिती आहे नक्षलवादाची? भामरागडला नक्षलवाद आहे, पण सरकार मोठ्या प्रमाणात काम करत आहे, कारण पोलीस ऍक्टिव्ह आहे. पोलिसांनी नक्षल्यांचा बिमोड केला, त्यामुळे आदिवासींचा पण एक विश्वास ते प्रस्थापित करतात. लोकांना वाटतं ना, मला सांगा, सगळ्यांना वाटतं काम केलं पाहिजे. आज मी सांगतो की भामरागडला पेट्रोल पंप आहे, तिथे 110 रुपये लिटर आहे. पण तिथे समजा तो पेट्रोल पंपवर पेट्रोल नसेल, बंद असेल, आणि इंटरियल जे गावं आहे त्या गावातून समजा पेट्रोल घ्यायचं, ते 130 रुपयाचं पेट्रोल घ्यावं लागतं. आपल्याकडे आपण 1 रुपया वाढला तर किती ओरडतो, तिथे ते लोक 130 रुपयांनी वापरतात, घेतात, कारण मजबुरी आहे. मग हे सगळं असं होतं. मग त्यांनाही वाटतं गाडी चालवत. बरेच लोक आदिवासींच्या गाड्या आहे, त्यांची कार्स आहे, त्यांच्याकडे स्वतःचे ट्रॅक्टर्स आहे. तर हे सगळे सुधारणा होत आहे, लोक करत आहे. पण हे केव्हा होत चाललंय? जेव्हा हा नक्षलवाद संपला तेव्हाच. पण आता तुम्ही उल्लेख केला की आपल्या
शहरातही नक्षली आहेत, आपल्या आजूबाजूला फिरतात आणि त्या खबरी असतात. असंच एक तुम्ही महालच्या मुलाचं नाव सांगितलं होतं जेव्हा ऑपरेशन सिंदूर जेव्हा झालं होतं तेव्हा. त्यांचं सांगा ना काय ते. की कसं आहे की आपल्याकडे आपण म्हणतो की नुसतं जंगलातच नक्षलवाद आहे, जंगलात नाही शहरात पण आहे. शहरात पण त्यांचे सिम्पथायझर आहे, त्यांच्या विचाराला मानणारे, त्यांची आयडिओलॉजी फॉलो करणारे. हे सगळे जे करणारे करविते जे लोक आहेत ते शहरामध्ये आहे. मग ते आपलं काम बरोबर करत असतात. तिथच्या ज्या काही घडलेल्या घटना असेल त्या मोठ्या चढवून फोडून सांगायच्या, आपल्याकडे संभ्रम निर्माण करायचा, आपल्याकडे सांगायचं की आमचा लोकशाहीवर विश्वास आहे, आम्ही यांना मानतो, पण लोकशाहीवर विश्वास दाखवायचा नाही. कारण लोकशाहीवरच चालतं, हा देश लोकशाहीचा आहे, आपण लोकशाहीनी चालायचं नाही. पण त्यांना लोकांच्या मनामध्ये असं भरवायचं की बा हे लोकशाहीला बरोबर चालवत नाही आहे, लोकशाहीच्या विरोधातले काम करणार आहे, असं सगळं असतात. म्हणजे बरेचसे त्यांचे जे लोक आहे ते आता मध्यंतरी पकडल्या गेले. त्यांच्या विचार म्हणजे एकीकडे देश म्हणजे पाकिस्तानशी लढत आहे आणि हे लोक पाकिस्तानचं समर्थन करत आहेत, पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावत आहे आणि आपण केलेले जे ऑपरेशन्स आहे आपल्या सैन्यांना ते शिव्या देत आहे, ते त्यांनी चुकीचं केलं आहे असं सांगत आहे. मग हे काय योग्य थोडी आहे. आणि ही विचारधारा कोणती आहे, ती माओ विचारधारा आहे, ही नक्षलवादी विचारधारा आहे. तर मग हे चुकीचं आहे. तर असे त्यांचे खूप सारे सिम्पथायझर आपल्याला या शहरामध्ये पाहायला मिळेल की जे त्यांच्यासाठी काम करणारे असतात. म्हणजे नुसते शहरातच नाही, जगभर आहे त्यांची, म्हणजे मोठी यंत्रणा आहे. म्हणजे मी आता तुम्ही जगभर म्हटलं, मी आता खरंच विचारणार होती की डिस्टन्स इतका आहे, म्हणजे गडचिरोली म्हणा, नागपूर म्हणा, इतक्या किलोमीटरचं अंतर आहे, पण त्या इथला माणूस तिथे कसा काय गेला. पण आता जगभर पसरले म्हटल्यावर तर हा तर प्रश्न विचारणाच चुकीचाच राहील. नाही आहे ना, आता पण तो पकडला गेला. आता आमच्याकडे एक व्यक्ती होता, म्हणजे महालातलाच होता, त्याचं नाव आर्यन आहे. आता तो सरेंडर झाला आणि ते आपले लोक नावं बदलून बदलवतात ते. तो आर्यन म्हणून आहे, बेहाडे त्याचं नाव आहे आर्यन. ते वेगळे वेगळे नावं ठेवतात ते, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी झालं. त्या आर्यनचं होतं, त्याची कहाणी ऐकली. आमच्याच भागात राहणार, म्हणजे आमच्या महालातच राहणार तो, की तो गेला तर त्याला काय, पहिले एक व्यक्ती आला, त्यांनी सांगितलं की असं आहे, आपल्याला असं करायचं आहे, सरकार पहा किती जुलमी आहे, असं तसं. मग आपल्याला एक नाटकासाठी जायचं आहे, मग आपल्याला सामाजिक काम करायचं आहे, असं करून त्याला त्याच्यामध्ये गुंतवलं. आणि मग हळूच त्याला जंगलात घेऊन गेले. आणि जंगलात गेल्यावर त्याला सांगितलं की पहा किती वाईट आहे, आपल्याला हे सगळं नाहीसं केलं पाहिजे. आणि मग त्याचं ब्रेन वॉश केलं आणि तो नक्षल भरतीमध्ये गेला. मग ते नक्षल भरतीमध्ये बराच काळ राहिला. मग बराच काळानंतर मिलिंद तेलतुंबडे म्हणून मागे जो CC मेंबर मारला गेला, नक्षल्यांचा एक मोठं कॅडर होतं महाराष्ट्रातलं, तर तो मारला गेला. हा त्याचा राईट हँड होता त्याच्यासोबत. मग त्याला कळलं की हा मारला गेला, आपलंही काही खरं नाही होणार, आपणही मारलं. याचं लग्न झालं होतं, याची बायको प्रेग्नेंट होती. मग या दोघेही जोडप्यांनी विचार केला की नाही, आपण आता याच्यात राहू तर आपणही मारल्या जाऊ, मग आपलं कसं होईल. म्हणून मग ते सरेंडर झाले. तर असं सगळं होतं. म्हणजे असं सगळं लोकांना बोलतापा देऊन लोकांना सांगायचं. आणि हे मला वाटतं की एज जे 14, 15, 16 हे जे वच आहे की जिथे पटकन डायव्हर्ट होतात मुलं, ते लोकांना म्हणजे मुलांना एक दबंगगिरी आणि ते आवडतं सगळं अशा गोष्टी. अशा लोकांना ते बरोबर हिरतात. आणि समाजामध्ये खूप साऱ्या समस्या असतात की एखाद्या समस्येला तो एखादा व्यक्ती तोंड देत आहे पण त्याला यश मिळत नाही आहे. मग असे लोक हेरायचे, पहा तुझी समस्या आहे, पहा हे करत नाही आहे, सरकार तुझ्या विरोधात. म्हणजे शहरी आपल्या आजूबाजूच्या ठिकाणी आहे. म्हणजे तुम्ही काय सजेस्ट कराल की आजूबाजू काय वातावरण असायला पाहिजे, का मुलं तिकडे नाही गेलं पाहिजे, असं काही सजेशन तुम्ही देऊ शकाल आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून? कसं आहे की आपण म्हणतोय की ही नक्षली जी आहे त्याचा उगम कशा पद्धतीने झाला, कशा पद्धतीने काम करायचं, त्यांचा अजेंडा काय, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. असे शहरामध्ये बरेचसे अर्बन नक्षली तुम्हाला दिसेल शहरी भागामध्ये की ते या पद्धतीने काम करतात. त्यांचा प्रोपोगंडा हा असतो. म्हणजे पहिले ते सांगायचं की नाव एक चांगलं ठेवायचं, देशभक्ती युवा मंच. म्हणजे नाव बा किती मस्त आहे, देशभक्ती युवा मंच. आम्ही कोणाला मानतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, आम्ही भगतसिंगांना मानतो. आणि काम कोणतं करायचं, देशाच्या विरोधातलं. मग जे देशाच्या विरोधातले काम करणारे लोक असेल तर ते आपले होऊ शकत नाही, त्यांची विचारधारा आपली होऊ शकत नाही. भलाही ते लोक आपले आहे, आपल्या सोबत राहणारे आहे, आपल्यासोबत आहे, पण ते आपले नाही आहे. कारण जो देशाच्या विरोधात जातो, म्हणजे एकीकडे समजा देश पाकिस्तानशी लढत आहे है ना, आपले सैन्य तिथे झुंजतो आहे ना, आपल्या प्राणाची आहुती देत आहे, आणि त्या सैन्यांच्या विरोधामध्ये आपण बोलायचं आणि त्यांच्याबद्दल आपल्याला सांगायचं, ते आपण असं खपून नाही घेतलं पाहिजे.
आपला शत्रू राष्ट्र पाकिस्तान आहे, त्यांचे नारे लावायचे, ते जिंदाबाद म्हणून म्हणायचे. तर असे जे लोक आहे ते हे सगळ्या युवकांनी एकच आहे की असे लोक शोधले पाहिजे, त्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे. आणि ते जे ज्या पद्धतीचा प्रोपोगंडा राबवतात, जे ब्रेन वॉशिंग करतात, त्यांच्या भूलथापांना बळी नाही पडलं पाहिजे. कारण ते जे काम आहे ते देश विघातक आहे, देशाच्या हिताचं नाही. आपण देशाच्या हिताचं काम केलं पाहिजे. त्याच्यासाठी आपली संस्कृती जपवणं पण खूप गरजेचं आहे असं नाही वाटत? खूप सारं आपली संस्कृती जपली पाहिजे. आपली जी सगळी आयडिओलॉजी आहे, आपल्या देशाला आपण गुलामगिरीत होतो पहिले ना, 150 वर्षाची गुलामगिरी, त्याच्यानंतर कितीतरी लोकांनी प्राणाची आहुती दिली आहे, त्याच्यानंतर देश स्वातंत्र्य झालेला आहे. कितीतरी युवकांनी है ना, मोठ्या महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मग ते आपण विसरता कामा नये. पण सरकारचाही हात याच्यामध्ये हातभार लागला पाहिजे. सरकार करत आहे, मान्य आहे. पण आता बालक खिरवार म्हणून झारखंडमधला एक नक्षलवादी, तो 10 वर्षापासून नक्षलीमध्ये होता. पण त्याचं ते एक त्याचा जाण्याचा उद्देश म्हणजे तो तिकडे वळला याच्यासाठी की तो घरी नसताना, कामाला गेलाच असताना त्याच्या आईला बलात्कार झाला. आदिवासीच होता तो. आईला बलात्कार झाला आणि तो याचा रिपोर्ट करायसाठी पोलिसांकडे गेला. पण पोलिसांनी पण त्याचं ऐकलं नाही आणि मग नक्षलीकडे याच्यासाठी गेला की नक्षल्यांनी म्हटलं की तू का गेला वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या, जे काही असेल. तर त्याला ही जाणीव झाली की पोलीसही आपलं ऐकत नाही आहे, त्यापेक्षा हे नक्षली जे आहे ते बंदुकीच्या जोरावर सगळं काम करून घेतात, त्याच्या माझ्याही हातात बंदूक येईल आणि मग मी इथेही मरणार तिथेही मरणार, त्यापेक्षा तिथे जाऊन मी आपली दहशत ठेवून करू. पण तिकडे गेल्यानंतर 10-15 वर्ष तो राहिल्यानंतर तो वापस आला, कारण त्यांनी सरेंडर केलं की आता मला नको आहे असं आयुष्य. मी तर त्या ओघात चालले गेलो की माझी परिस्थिती तशी होती. पण सरकारने त्यांना बरेच वादे केले की घर देणार, 5 लाखाचं त्याच्यावर इनाम होतं त्याच्यावर 5 लाख, कारण त्याची दहशत पण खूप होती. कमांडोज वगैरे त्या नक्षलींमध्ये पण ते कमांडोज वगैरे असं असतात. 5 लाखाची त्याच्यावर हे होती. त्याला तो पकडला गेला. तो पकडण्यापेक्षा तो सरेंडरच झाला आणि सरकारने त्याला आम्ही घर देऊ, आम्ही नोकरी देऊ आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या. त्याला इनाम म्हणजे त्याला तर पैसे मिळाले नाही, पण तो आहे. पण तो आज परत त्याला जायचं नाही आहे, कारण की त्याला वाटतं की नाही, मला आता माझं आयुष्य जे जगतो आहे नक्षलींपेक्षा माझं हे आयुष्य चांगलं आहे असं म्हणून तो आता इथे आहे. पण त्याच्या मनात एक खंत आहे की सरकारने जे वादे केले होते ते मला अजूनपर्यंत दिले नाही. मला नोकरी दिली नाही, मला पैसे दिले नाही, राहायला घर नाही दिलं, थोड्या प्रमाणात पैसे दिले. तर सरकारने याच्यावर आवर्जून लक्ष दिलं पाहिजे असं नाही वाटत का? कसं आहे, काही काही घटना असतात, काही सरकारच्या माध्यमातून सुटल्या जातात, की काही काही घटना घडतात अशा नाही होत. पण असं सगळ्यांच्या बाबतीमध्ये काही घडत नाही. आणि मग काही काही गोष्टी कशा असतात, तो थोड्या प्रमाणात असतात, काही असतात, मग त्याचा पण प्रोपोगंडा केला जातो. मी पहिले सांगितलं की नक्षल्यांचा एक मोठं राहतं की ते प्रोपोगंडा करतात, असं करतात की त्या सगळ्या गोष्टी सांगतात. म्हणजे पूर्वी आम्ही म्हणजे असं नाही आहे की दिल्या नाही आहे, नोकऱ्या दिल्या नाही आहे, नोकऱ्या दिल्या आहेत. किंवा युवा पिढ्यांना असंही वाटतं की मी शिकलो नाही, कारण हे जे नक्षलीमध्ये ज्या गुटमध्ये ते समावत आहे ते लोक सगळेजण, ते तर खूप कमी वयाचे मुलं आहेत आणि जे सरेंडर करतात त्यांना काही लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत, असं नाही की नाही मिळाल्या. मग काही काही युवा लोकांनाही वाटतं की आपण शिकलं नाही तरी चालेल, तिथे जायचं आणि सरेंडर केलं आलं तर आपल्याला डायरेक्ट सरकारी नोकरी मिळते आहे. तर या कारणामुळे पण युवा वर्ग तिकडे चाललेला आहे. नाही, असं नसतं. म्हणजे सरकारी नोकरीमध्ये काही ती परमनंट सरकारी नोकरी त्यांच्याकडे नसते. ते SPO म्हणून ते त्यांना ठेवतात, मदतनीस म्हणून असं ते त्यांना ठेवतात. म्हणजे असं जे आपली गव्हर्नमेंट सर्व्हिस असते ना तसं नसतं. पण त्यांना त्या सगळ्या गोष्टीचं पगार मिळतं, एक राहणीमान. आता मला सांगा, नक्षलमध्ये भरती झाला तर त्याला कुत्र्यासारखं वन भटकावं लागतं आणि भीती राहते, कुठे फायरिंग झालं जीव जाईल, सगळ्या गोष्टी होईल, पकडल्या गेलं तर मग या सगळ्या गोष्टी टॉर्चरिंग राहील, असं सगळं राहतं. मग त्याच्यापेक्षा हे तर केव्हाही चांगलं आहे. मी यासाठी हा प्रश्न विचारला कारण असं म्हणता येईल की समोर असे डायमंड्स ठेवलेले आहेत आणि नवीन पिढी, आता आपण खूप असे ॲडव्हर्टाईज म्हणा किंवा आपल्या न्यूजपेपरमध्ये बातम्या ऐकतो की नुसता फोन नाही दिला तर घर सोडून गेले किंवा काय गाडी नाही घेऊन दिली किंवा जे काही असेल, छोट्या मोठ्या ज्या गरजा असतात मुलांच्या, ज्या वयात आल्यावर त्या दिल्या नाही म्हणून मुलं इकडे गेले तिकडे गेले. आणि ही गोष्ट अशी आहे की मुलांना असं वाटतं की आपल्याला मिळत नाही म्हणून आपण त्याकडे गेलं म्हणजे आपला फायदा होईल.
त्याच्यासाठी म्हणून तुमचं उत्तर मला पाहिजे की नवीन पिढीने पण काय म्हणजे काय बोध घ्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टीतनं, आणि पालकांना पण काय तुम्ही सजेस्ट कराल? की कसं आहे, या गोष्टीचा बोध म्हणजे असं आहे की ही जी विचारधारा आहे ती योग्य नाही. कारण त्या विचारधारेचं मूळ जे आहे ते देशाच्या विरोधातलं आहे, देशाच्यासाठी नाही आहे, देशाच्या विरोधातलं आहे. त्यांचा जो अजेंडा आहे, लाल किले पे लाल निशाण, आणि ते सगळं करत असताना त्यांचा जो माओचा विचार आहे की जी सशस्त्र क्रांती आहे, की आपल्याकडे लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये सगळ्या गोष्टी लोकशाही तत्वानुसार घडतात. म्हणजे की एखाद्याला न्याय पाहिजे असेल तर न्यायपालिका आहे, त्याच्यासाठी रात्रीचे 2:30 वाजता पण आपल्याकडे कोर्ट खुललेले आहे, तुम्ही बघितलं असेल. एक टेररिस्टसाठी 2:30 वाजता, म्हणजे त्याला शेवटल्या क्षणापर्यंत ते सगळं होतं. हे कशाने होतं? लोकशाहीने होतं, न्यायप्रणालीने होतं. पण यांचा कायदा जो असा आहे की यांचा स्वतःचा कायदा आहे की त्यांनी चुकी केली आहे तर त्याला मारून टाका. तर हे योग्य नाही ना. मग अशा योग्य नसलेल्या ज्या विचारधारेचा, त्याची आयडिओलॉजी चुकीची आहे, ती देशाच्या विरोधातली आहे, तर अशाकडे जाणं चुकीचं राहील. म्हणून पालकांनी पण आपले जे असे पालक असेल, म्हणजे पाल्य असेल, की बा त्यांनी विचार केला पाहिजे की बा असे पाल्य आपल्या या सगळ्या संघटनेकडे जात तर नाही आहे. कारण शेवटी कसं आहे, याचा अंत असा आहे की तुम्ही देशाच्या विरोधात जाल तर तुमच्यावर देशविरोधी कायदा, म्हणजे देशद्रोही कायद्याअंतर्गतच कारवाई होईल. आणि देशद्रोही कायदा हा कडक कायदा आहे. आणि कशाला करायचं? आपण देशाच्या हिताचं काम केलं पाहिजे. म्हणून आपण आपली जागृती ठेवली पाहिजे. पालकांनी पण एक विचार ठेवला पाहिजे की बा आपले मुलं कसे देशाच्यासाठी उपयोगी पडेल, ना की देशाच्या विरोधासाठी काम करेल. तर हा विचार करून त्यांना आपलं घडवलं पाहिजे, देशासाठी त्यांनी काम केलं पाहिजे. मी तर म्हणेल युवकांनी काही नाही, 1 तास तरी आपल्या देशासाठी दिला पाहिजे. आपण देशाचा विचार केला पाहिजे. स्वतःचा जो विचार करायचा आहे, पण पहिले आपण आपल्या देशाचा विचार केला पाहिजे. तर असं सगळं आपण केलं तर नक्कीच आपला देश प्रगतीकडे जाईल. आज महासत्ता बनण्याच्या प्रणालीकडे आहे, नक्कीच तो पण आहे. सलवा जुडूम बस्तरमध्ये एक आंदोलन होतं, ते काय आहे? कसं आहे की सलवा जुडूम हे शांती यात्रा म्हणून होतं, म्हणजे शांती वार्ता असं म्हणता येईल त्याला. की तेव्हा नक्षल्यांचं खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे प्रचंड प्रमाणात लोकांबद्दलचा जो होता की लोकांवर अत्याचार खूप मोठ्या प्रमाणात वाढून गेले होते. खूप लोकांची त्यांनी हत्या केली होती. मग त्याच्या विरोधामध्ये एक सलवा जुडूम म्हणून अशी शांती वार्ता काढण्यात आली किंवा शांती व्हावी, या गावांमध्ये प्रस्थापित व्हावी. मग ते हे करत असताना त्यांनी जे लोक काही नेमले होते गावामध्ये की बा आता नक्षल्यांना विरोध करायचा आणि आपल्या गावामध्ये शांती प्रस्थापित करायची. मग ते असं सगळं करत असताना ते मोठ्या प्रमाणात वाढत गेलं. मग त्या सलवा जुडूममध्ये काय झालं की गावकऱ्यांना पण शस्त्र देण्यात आले की त्यांनी विरोध करायचा, तर मग विरोधाचा विरोध शस्त्रांनीच करायचा. आणि मग शांतीने नाही, शांती प्रस्थापित करण्यासाठी मग ते वाद सुरू झाला. आणि मग त्याच्यात मारकाट सगळी सुरू झाली. म्हणजे काही नक्षली पण मारले गेले मोठ्या प्रमाणात, पण त्यांना खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला गावागावातून. आणि त्याच्यामध्ये त्याचे जे प्रणेते होते, के मधुकरराव होते, महेंद्र कर्मा होते, असे मोठे मोठे होते. त्या दोघांना, म्हणजे मधुकरराव तर आता मागे यांनी वारले, पण महेंद्र कर्माला त्यांनी मारलं त्या सगळ्या, कारण ते या सलवा जुडूमचे प्रणेते होते. त्याचा वचपा त्यांनी काढला. त्याच वेळेस 76 CRPF जवानांना पण मारलं होतं. तर अशी ती सलवा जुडूम होती. मग त्याचे दुष्परिणाम पण मोठ्या प्रमाणात झाले. की कसं आहे की नक्षल तर मारले गेले, पण आपलेही लोक त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मारले गेले. मग त्याच्यावर कोर्टाने आश्चर्य आणले. किती वर्ष ही चालली? ही कमी 2-3 वर्ष चालली ती. मग त्यांनी कोर्टाने त्याच्यावर ताशेरे आणले. काही लोक कोर्टात गेले. कोर्टाने बॅन केलं की बा असं शस्त्र देणं चुकीचं आहे लोकांच्या हातामध्ये. मग ती शांत झाली. मला वाटतं ही 2006, 5, 6, 7 या वर्षात चालली होती. आणि के मुजुमदार यांचे जनक होते के मधुकरराव, बरोबर. विद्यार्थ्यांना पण हे लोक मारतात नक्षली. त्याचं 1-2 उदाहरण देते? बरेचसे, म्हणजे कसं आहे की बऱ्याचशा लोकांना असं वाटतं, विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण शिकावं, मोठं अधिकारी व्हावं, कारण हे सगळ्या गोष्टी. आणि मग त्यांच्या पालकांनाही वाटतं की बा आपण मोलमजुरी करतोय, आपण शेती करतोय, काबाड कष्ट करतोय, आपले पोरं शिकले पाहिजे म्हणून शिकायला ते बाहेर पाठवतात. मग बाहेर पाठवल्यानंतर त्यांचा खर्च असतो, सगळ्या गोष्टी असतात, पण एवढं सगळं ते करतात. पण अशातलाच एक होता की सायनाथ म्हणून एक मुलगा होता, सायनाथ नरोटी. तो शिकायला बाहेर होता. त्याचं स्वप्न होतं की बा मी अधिकारी बनावं. त्याच्या आईवडिलांचं स्वप्न होतं की आपल्या पोरांनी अधिकारी बनावं. पण तो शिकत असताना, बाहेर असताना एकदा तो पोलीस भरतीला गेला होता. पोलीस भरतीला गेला हे नक्षल्यांना कळलं. आणि नक्षल्यांना जसं कळलं
तसाच तो होळीच्या याच्यासाठी म्हणून आपल्या गावी आला होता आणि त्याला कळलं, नक्षल्यांना कळलं की हा आलेला आहे आणि हा पोलीस भरतीला गेला होता. कारण तिथे जेही पोरं पोलीस भरतीला जातात ते पुन्हाहून गावात जात नाही. कारण काय, कशासाठी की बा हे पोलिसामध्ये भरती होतात, म्हणजे हे उद्या भरती होऊन कोणाला मारेल, नक्षल्यांनाच मारेल. मग हे आपले शत्रू आहे. म्हणजे जसं पोलीस शत्रू आहे तसं पोलीस भरतीला जाणारा प्रत्येक व्यक्ती जो आपल्याला विरोध करतो तो प्रत्येक व्यक्ती आपला शत्रू आहे. म्हणून मग ते लोक मारायचे आणि ती प्रचंड दहशत राहायची. जेही पोरं कामाला म्हणजे याला गेले पोलीस भरतीला आणि समजा सिलेक्ट नाही झाले तर ते लोक परत कधीच आपल्या गावाला नाही यायचे. मग त्या मुलाला मारलं. हां, तर हा याच्यातला जो मुलगा होता साईनाथ, हा पोलीस भरतीला गेला होता हे त्यालाच माहीत होतं, त्याच्या घरच्यांना माहीत नव्हतं. आणि हा अशाच तो वापस गावात आला आणि नक्षल्यांना कळलं की हा आलेला आहे. जसा तो गावात आला, तो शेतात कामच करत होता आपल्या वडिलांसमोर, तर त्याला आले नक्षल आणि त्याला घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर त्याला मारलं आणि त्याची हत्या केली. मला सांगा, ज्यांच्या आईवडिलांना असं वाटतं की बा आपला पोरगा मोठा झाला पाहिजे, अधिकारी झाला पाहिजे, स्वप्न ते बघत होते, त्यांच्या स्वप्नांचा पूर्ण चुराडा केला. कशासाठी की बा हा पोलीस भरतीला गेला होता, का भरतीला जाऊ नये, का त्यांनी शिकू नये, असं सगळं इथे घडतात. म्हणजे याच्यातलंच एक असं उदाहरण सांगतो की एक बेबी म्हणावी म्हणून एक पोरगी होती. ती बेबी म्हणावी तिच्या गावामध्ये होती, ती शिकत होती, BA ला शिकत होती. तर ते शिकत असताना आता शिकणारा व्यक्ती आहे, त्याचं जो नॉलेज येतं, त्याला ज्ञान होतं, बाहेरचं नॉलेज कळतं, मग ती आपल्या गावामध्ये सांगायची. मग यांना वाटलं की अरे ही शिकत आहे, आपल्या गावामध्ये ही काहीतरी विकासाचं काम करत आहे, हे काम विकासाचं काम म्हणजे आपल्या विरोधातलं काम आहे, म्हणजे चांगल्या गोष्टी सांगणे हे नक्षल्यांना कधीच खपलेलं नाही. मग त्या बेबी मळावीला पण हे घेऊन गेले, जंगलात घेऊन गेले, तिच्यावर अत्याचार केले, तिच्याशी काय नाही केलं असेल, तिची जी शरीराची पूर्ण विटंबना केली आणि तिला मारलं. किती वय होतं त्या बेबी मळायचं? 20 वर्षाची बेबी मळावी होती. तिचंही स्वप्न ते काय होतं की बा मी शिकावं, काहीतरी बनावं. त्यांच्या घरच्यांचं स्वप्न होतं, तिच्या आईवडिलांचं, की बा ही काहीतरी बनली पाहिजे, म्हणून ते शिकवत होते ना. पण आता शिक्षणाचा विषय निघाला तर या आदिवासी लोकांमध्ये एक मोठा काय म्हणता येईल हे आहे की ते कन्व्हर्जन त्यांचं खूप चालू आहे है ना. इस्लाम धर्म स्वीकारणं हा त्यांचा हे ख्रिश्चन धर्म, ख्रिश्चन धर्म, इस्लाम पण करतात आहे, इस्लाम आणि ख्रिश्चन, पण ख्रिश्चनिटीकडे जास्त मोठ्या प्रमाणात आहे. त्या भागामध्ये आहे. कसं आहे की आदिवासींच्या गरजा आहे, काही आहे, आता गरजा वाढत चाललेल्या आहे. मग हे लोक कसं त्याला प्रलोभन देतात, म्हणजे हे ख्रिश्चन मिशनरीचे लोक आहेत त्यांना प्रलोभन देतात, त्यांना सांगतात. म्हणजे मी असं बघितलं, माझ्या डोळ्यादेखतची घटना आहे की एका व्यक्तीला खूप त्रास होता, हातपाय दुखत होते, हे होते, तर त्याला म्हणे की चल तुझं चांगलं करून देईल, आमचा येशू सगळं करेल, चांगलं करेल. मग तो गेला, तर त्यांनी काय केलं, ते होली वॉटर देतात, त्या होली वॉटरमध्ये पॅरासिटामॉल टाकली त्याच्या न देखत आणि त्याला म्हटलं हे पॅरासिटामॉल म्हणजे हे होली वॉटर पी, एक येशूनी दिलेलं आहे, तुझं सगळं बरं होऊन जाईल. मला सांगा, ज्याचे हातपाय दुखत आहे त्याला तुम्ही समजा पॅरासिटामॉल देत आहे पाण्यात मिसळून, तर त्याला बरंच वाटणार आहे. जसं त्याला बरं वाटलं तसंच त्याच्या मनावर आघात केला. पहा, तुला देवाची कृपा झालेली आहे, येशूची कृपा झालेली आहे, तू आता पहा हे कर. आणि मग त्यांनी ते धर्म बदललेला आहे. तर त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे आदिवासी कन्व्हर्शनचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. म्हणजे जबरदस्ती त्यांना प्रलोभन देऊन त्यांच्या काही गरजा असेल त्या पूर्ण करून, म्हणजे एखाद्याला गाडी पाहिजे असेल तर त्याला गाडी घेऊन द्यायची, त्याला सांगायचं गाडी तर घेऊन देणार, त्याचे तू पैसे आरामात दे, पण तू कन्वर्ट हो, असे कन्वर्ट करणे, गावाच्या गाव करणे. पण याचा परिणाम असं झाला की एवढी चांगली आदिवासीची संस्कृती आहे ती कुठेतरी लोप पावत आहे. का बरं? की लोक कन्व्हर्शनकडे धावत आहे. हो, कारण ते खूप संस्कृतीला जपणारी लोक आहेत असं सांगितलं तुम्ही आधीच. आज असं झालं आहे की काही लोक म्हणजे आदिवासी आहे, काही लोक कन्वर्ट झालेले आहे. ते कन्वर्ट लोक आदिवासींकडे जात नाही, आदिवासी लोक कन्वर्टकडे जात नाही. म्हणजे काही त्यांना पण मान्य नाही आहे की ते कन्वर्ट होत आहे. बिलकुल काही लोकांना मान्य नाही आहे, काही कट्टर आहे त्यांच्यातले. मी तुम्हाला सांगतो, एक उदाहरण असं होतं की आमचं जेव्हा काम चालू होतं तर एक गावातला एक व्यक्ती मेला, म्हणून मग त्यांना म्हटलं तर म्हणे आज माणूस एक व्यक्ती मेलेला आहे तर आज आम्ही काही कामावर येणार नाही. म्हटलं ठीक आहे. मी म्हटलं जाणार नाही, मग नका येऊ. म्हटलं ठीक आहे. म्हणून मी आपल्या कामाला चाललो गेलो. मग नंतर मी जेव्हा परत आलो दुपारून, जेव्हा ती मयत निघत होती तेव्हा बघितलं तर हे सगळे लोक बाजूला बसले होते. मी त्यांच्याजवळ गेलो, म्हटलं काय झालं?
तर म्हटलं तुम्ही तर याच्यासाठी म्हणून आज कामाला आले नाही. तर म्हटलं हे काय? तर नाही म्हणे आम्हाला कळलं म्हणे की त्यांनी धर्म बदललेला होता. तर म्हटलं काय झालं त्यांनी? नाही म्हणे आम्ही धर्म बदलले जात नाही. तर असे सगळे प्रकार असतात. म्हणजे त्यांनाही मान्य नाही आहे की मान्य कोणी नाहीये. आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मात बिलकुल जातात नाही आहे. काही लोकांना मान्य नाही. म्हणजे आजही जे कन्वर्ट होतात ना त्यांना ते येऊ देत नाही, स्वीकारत नाही. स्वीकारत नाही. जे प्रेमविवाह करतात इतर जातींमध्ये प्रेमविवाह समजा त्यांनी केला असेल तर त्यांना त्यांच्या पूजेमध्ये ते बसवत नाही. अच्छा, म्हणजे त्यांच्यात कमिटेड असतात ते, पण इतर जातीत ते लोक मान्य बिलकुल मान्य करत नाही. तर असं सगळं. आणि कन्व्हर्शन होण्याचं कारण काय की खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या ज्या गरजा असेल मग त्यांना बरोबर ते जाणे, त्यांच्या गरजे मर्मेवर हात ठेवणे, मग ते जाणून घेणे आणि मग त्यांचं कन्व्हर्शन करणे आणि त्यांना सांगणे की आपल्या ह्याच्यात म्हणजे इतकं आहे की असं चेन सिस्टमसारखं केलेलं आहे की यांनी 10 लोक केले तर त्याला एवढे पैसे मिळेल आणि मग त्यांना सांगायचं की बा तुम्हाला काम देतो आम्ही, मग त्या कामातला बा तुम्हाला आपल्या याच्यासाठी द्यावं लागेल म्हणून मग त्याच्यातला एक हिस्सा त्यांना मागतात. म्हणजे त्यांनी 1500 रुपये हप्त्याचे समजा कमवले असेल त्याच्यातले 500 रुपये त्याला द्यावं लागतात. का बरं? तर आम्ही तुला काम दिलेलं आहे, म्हणजे तुला 1000 रुपयाचं काम म्हणजे त्यांचाही फायदा आहे आणि त्यांचा धर्म वाढतोय. मग असं धर्म वाढवण्याचं काम करतं. म्हणजे चेन सिस्टम सारखं असं खूप मोठं आणि खूप गावाच्या गावं कन्वर्ट झालेलं आहे. माझ्या ओळखीचे 1-2 आहेत, त्यांना जेव्हा म्हटलं की जेव्हा तुला जर येशूच्याच धर्मात जायचं असतं तर येशूने तुला तिथेच जन्माला घातलं असतं ना, मग हिंदू धर्मात का टाकलं? नाही, मला येशू खूप छान करतं. किंवा जिथे एक जण प्रार्थना करेल तिथे हजारो बसून आम्ही प्रार्थना करतो तर आमचे प्रश्न सुटतील. तर झाले का प्रश्न सॉल्व? तर नाही पण होतील सगळे देवसारखे. म्हणजे असंही त्यांचं नाही आहे. आत्ताच आम्ही मध्यंतरी चाललो होतो रस्त्याने, तर आमचे डॉक्टर टीम होती आमचे सगळे आणि ती होती. त्या महिलेने हात दाखवला म्हणून आम्ही तिला बसवलं. मग तिला विचारलं काय करते? तर मी म्हणे हे आहे नन आहे. तर म्हटलं हो का, काय करता म्हटलं तुम्ही? नाही आज आमच्याकडे कार्यक्रम आहे म्हणे असं तसं. तर म्हटलं मग तुम्ही करता काय? तर म्हणे आम्ही आरोग्यातलं काम करतो म्हणे. आम्ही खूप सारे HIV एड्सचे पेशंट आहे, कॅन्सरचे पेशंट आहे, यांना सुधरवलं आहे म्हणे आम्ही, म्हणजे चांगलं केलेलं आहे म्हणे, खूप छान त्यांना आज त्याच्यापासून फायदा झालेला आहे म्हणे. तर तुम्ही पण या म्हणे आमच्या कम्युनिटीला आणि जॉईन व्हा म्हणे, तुम्हाला पण त्याचं हे मिळेल, लाभ मिळेल. आम्ही त्यांना सांगितलं नाही की आमच्यासोबत बसलेले बा डॉक्टर्स आहे, MBBS MD झालेले आहे, की बा असंही होऊ शकतं की एखादा एड्स झालेला रोग आहे, कॅन्सर झालेला रोग आहे की या प्रार्थनेने बरा होतो बाबा. आणि तिचं म्हणणं होतं की प्रार्थनेने बरा करतो, प्रार्थनेने बरा करतो. वा. तर असं सगळं आहे. म्हणजे या सगळ्या अशा ज्या आहे, पण त्या गोष्टींवरही तुम्हाला काम करावं लागतं त्यांना समजावण्याचं. समजतात ते? आम्हीच त्यांना सांगतो की या सगळ्या गोष्टी आदिवासी परंपरा संस्कृती ही चांगली आहे, निसर्गपूजक आहे. जे काही कोणाला मानत असेल, निसर्गाशी राहणारे, निसर्गाशी समरस राहणारे लोक आहे, तर तुम्ही तुमचाच जो आहे आदिवासी तेच परंपरा कायम ठेवली पाहिजे, ना की तुम्ही कोणत्या धर्मात गेले पाहिजे. तुमच्या दुसऱ्या धर्मात जाऊन काय होतं की त्यांची पॉलिसी तुम्हाला अडॉप्ट करावं लागतात. त्या सगळ्या गोष्टी आहे त्या तुमच्या विरुद्ध आहे, हे की नाही? तुमच्या विरुद्ध असल्यामुळे त्या तुमच्या कशा का राहणार? त्यांच्यामध्ये एक प्रथा अजून एक आहे की ते देवाला पण शिक्षा देतात, ते माहिती आहे? ती काय आहे? मला वाटतं बस्तर एरियामध्ये नाही, सगळीकडे आदिवासी मध्ये असं असतं की एखादी गोष्ट झाली की ते पुजाऱ्याकडे जातात. पुजारी म्हणजे जो मांत्रिक असतो ना त्याला ते पुजारी म्हणतात. त्या पुजाऱ्याकडे जातात. म्हणजे एखादा रोग बरा होत नसेल, काही होत नसेल तर त्या पुजाऱ्याकडे जातात. मग पुजाऱ्याकडे जातात. दुसरं एखाद्यानी चोरी केली असेल, समजा काही चोरी गेलं असेल तर त्या पुजाऱ्याकडे जातात आणि त्या पुजाऱ्याला विचारतात काय झालं. मग एखाद्याला ते कळतं की बा या व्यक्तीनेच चोरी केली असेल, मग ती चोरी केली आहे ती सिद्ध करायचं आहे, तर त्याचे देव बांधले जातात. म्हणजे तिला जो देवाचा आशीर्वाद मिळणार राहील तो तिच्याकडे येणार नाही. मग ते देव बांधण्याची पद्धत असते किंवा देवाला बांधणं किंवा देव याच्या मधात पडणार नाही. म्हणजे तिला जे काही ब्लेसिंग मिळणार असेल देवाचं ते मिळणार नाही तिला, ते सगळे असं देव बांधतात. मग ते नंतर त्यांची ते प्रोसेस चालू होतात. मग ती सांगेल, मग तिच्यावर ते मांत्रिक असं विचार करणे, मग ती सांगेल, मग तिला ते विचारतात की कुठे लपवलेलं आहे, कसं चोरलं, काय केलं, मग असं सगळं असतं. किंवा तिचे देव बांधले जातात. म्हणजे देव बांधल्यानंतर मग ते होत नाही. मग त्याच्यात तेही बघितलं की बा एखाद्याला मग ते काय करतात की असे तांदूळ देतात, ते असं रंगीत तांदूळ असतात, ते खायला देतात की जर का हिने गुन्हा केलेला आहे तर हिचा मृत्यू अटळ आहे, आणि समजा नाही केला असेल तर तीही मरणार नाही.
मग ते तांदूळ खायला लावतात. ते खाल्ल्यानंतर समजा त्याला काहीच झालं नाही, तिने केलं नाही, मग मी ते बघितलं एका याच्यात की बा तिला तांदूळ खायला दिले, हिने चोरलेलं आहे असं म्हटलं, तिचे देव बांधलेले होते, तांदूळ खायला दिले, तिने खाल्ले, सगळं केलं, ते सिद्धच झालं नाही कारण तिला काहीच झालं नाही. तिचं म्हणणं मग बा मी तर काही केलं नाही, मग आता माझे देव मोकळे करून द्या, म्हणजे जेणेकरून आम्ही देवाची पूजा करू शकू. अशा सगळ्या पद्धतीचं चालतं. म्हणजे ती देवाला शिक्षा. हां, म्हणजे देवाला शिक्षा की त्याला शिक्षा, हे कसं ते भोळी बाबळे लोक असतात, खूप हे असतात, त्यांना असं खूप काही हे नसतं, साधारण सामान्य चांगले. म्हणून मग हे असे लोक जे येतात भोंदूगिरी करणारे, अशा सगळ्या गोष्टींनी पुजारी करणारे, तर असं सगळे ते लोक त्याचा फायदा घेतात. मग याच्यामध्ये हे मिशनरीजचे लोक आहे, हे लोक पण त्याचा फायदा घेतात आणि त्यांना कन्वर्ट करण्याचा प्रकार करतात. बापरे, पुष्कळ कठीण आहे. आणि त्यांचं जीवनशैली आणि त्यांना समजून घेणं, त्यांना शारीरिकरित्या मानसिकरित्या अवेअर करणं सगळ्या गोष्टींचं खरंच खूप मोठं कार्य तुम्ही करताय. तुमच्यासारखेच काम करणारे आता चोकली मांदी म्हणून एक प्रथा त्यांची सुरू आहे, ती म्हणजे शांतीपूर्वक चर्चा असा त्यांचा एक उद्देश असतो की सगळेजण मिळून यायचं. तुमच्याकडे पण होतं ते? हां, होतं त्यांच्याकडे, म्हणजे या भागात पण होतं. शांती वार्ता, असं एकत्र करणे, एकत्र येणे, सगळ्या गोष्टी करणे, काही आपल्यावर आघात होत असेल म्हणजे त्यांच्या संस्कृतीवर म्हणा याच्यावर, त्याचा विचार विमर्श ते सगळे विचार-विमर्श करतात. एकत्र आहे, आजही आहे ते. जो म्हणजे मसीहाच म्हणता येईल की एक देवदूत म्हणता येईल की तुमच्यासारखे लोक त्यांना मदत करतात आहे शिक्षणासाठी, किंवा तुमचं जसं हेल्थ, एज्युकेशन आणि डेव्हलपमेंट हा एक तुमचा उद्देश आहे की त्या सगळ्या लोकांसाठी करावा. आणि ते आपल्या समस्या जेव्हा सांगतात तर मग त्यांचे तोडगे काढायचे आणि सरकारपर्यंत पोहोचायचे, अशी ही प्रथा आता सुरू झालेली आहे. बरोबर. अमित शहांनी पण आता रिसेंट सांगितलं की 31 मार्चपर्यंत 2026पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे नाहीसा होईल. तर आपल्या सगळ्यांची पण इच्छा आहेच की व्हायला पाहिजे आणि हे जे काही आपल्या समाजात पसरलेलं आहे ते निस्तनाबूतच व्हायला पाहिजे, दूरच झालं पाहिजे. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्यापर्यंत आले आणि तुमच्याशी चर्चा करून आम्हाला खूप मजा आली. आणि आमचा उद्देशच हा असतो की असाधारण व्यक्ती साधारण लोकांपर्यंत पोचवणे आणि त्या सहजरित्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे, हा उद्देश असतो. तुम्हाला कसं वाटलं सर इथे येऊन? छान वाटलं की कसं आहे की या सगळ्या गोष्टी आहे या लोकांपर्यंत जाणे गरजेचं असतं. आम्ही सांगत असतो बरेच लोकांना या माध्यमातून, पण हे माध्यम एक चांगलं माध्यम आहे की याच्यामुळे जे लोकांना माहीत नाही आहे, जे आम्हाला लोकांना पण सांगायचं, अवेअर करायचं, जास्तीत जास्त प्रमाणात जास्त लोकांपर्यंत जाऊ शकतो, अशा या पद्धतीतून हे सगळं जे विचार आहे हे पोचवणं चांगलं आहे आणि या माध्यमातून जाऊ शकतात. त्याच्यामुळे तुमचं पण खूप खूप धन्यवाद की या सगळ्या तुम्ही गोष्टी जाणून घेतल्या आणि या सगळ्या गोष्टी आता लोकांपर्यंत जातील, लोक पण अवेअर होतील आणि लोकांना या गोष्टीची माहिती होईल. तर त्याच्यामुळे खरोखर धन्यवाद तुमचं पण की बा अशा पद्धतीने लोकांपर्यंत नेण्याचं काम आपण करताय, त्याच्याबद्दल आपलं पण खूप खूप धन्यवाद. कारण कसं आहे की आपण नुसतं घरात बसून आपण फक्त घाबरतो. जसं आता आपण इतर आहेच आपल्या भारतात, मी आधीच सांगितलं पश्चिम बंगालपासून झारखंडपासून तर आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि आता गडचिरोली. पण आपण महाराष्ट्रात असल्यामुळे आपण फक्त गडचिरोलीचं नाव घेतलं की नाही बाबा तो नक्षली एरिया आहे, आपण जायचं ना, असं घाबरतो. पण हे इतकं सोपी नाही आहे त्या क्षेत्रात जाऊन काम करणं, आणि सरकारही यासाठी काम करत आहे. त्यांना पण यश मिळो आणि लवकरात लवकर हे नक्षलवाद संपावं. खूप खूप धन्यवाद तुम्हाला शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि जितका जास्त होईल तितका हा व्हिडिओ शेअर करा आणि लोकांना अवेअर करा, मी हीच अपेक्षा ठेवते. आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं धन्यवाद की तुम्ही आम्हाला एवढं प्रेम देत आहे. असंच प्रेम तुम्ही आमच्यावर करत राहा. धन्यवाद.